नमस्कार मित्रांनो. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे इलेक्ट्रोकेमिस्ट्री. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला आपण सीईटी पॉइंट ऑफ व्ह्यूने कव्हर करू. म्हणजे कन्सेप्ट्स बघूया, त्यानंतर त्या कन्सेप्टवर बेस्ड पीवायक्यू सॉल्व्ह करूया. तर या लेक्चरला पूर्ण एंड पर्यंत बघा. आज आपण जे पण फॉर्म्युलेज डिस्कस करू आणि त्याच्यावर बेस्ड जे पण पीवायक्यूज घेऊ, ते पीवायक्यूज ऑलमोस्ट सर्व टाइप्स ऑफ पीवायक्यूज आपण कव्हर करायचा प्रयत्न केला आहे, जे पण सीईटी मध्ये विचारला गेले आहे. आणि तुम्ही जर इतके क्वेश्चन सॉल्व्ह केले या चॅप्टरसाठी, तर ऑब्व्हियसली त्या एक्झाम मध्ये जोही क्वेश्चन येईल तुम्ही त्याला टॅकल करू शकाल. आणि कन्सेप्ट मध्ये जे पण नोट्स मी लिहून दिलेले आहे त्याला तुम्ही ॲज इट इज कॉपी करू शकता आणि तेच तुमच्या प्रिपरेशनसाठी रेफर करू शकता. तर लेट स्टार्ट. तर लेक्चर स्टार्ट करायच्या आधी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन. आपले टेलिग्राम चॅनल आहे MST CT, ज्यावर आम्ही सीईटी आणि बोर्ड रिलेटेड सर्व स्टडी मटेरियल अपलोड करतो. टाइम टू टाइम त्यावर डीपीपीज, टेस्ट, फुल टेस्ट या अपलोड होतील. आणि टेस्ट आणि मॉक टेस्ट हा प्रॅक्टिससाठी खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो जेव्हा आपण कोणत्याही एक्झामची प्रिपरेशन करतो. तर तुम्हाला जर फ्री टेस्ट, मॉक टेस्ट द्यायच्या असेल, डीपीपीज म्हणजे प्रॅक्टिस क्वेश्चन्स पाहिजे असेल, किंवा आणखी प्रकारचे स्टडी मटेरियल जसं फॉर्म्युला शीट्स झाले, त्यानंतर नोट्स झाले, त्यासाठी तुम्ही आमचा टेलिग्राम चॅनल फॉलो करू शकता. चॅनलला जॉईन करायसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक अवेलेबल आहे, ती क्लिक करा किंवा या QR ला स्कॅन करा. आणखी कोणताही व्हिडिओ बनवायला खूप एफर्ट्स लागतात, खूप टाइम लागते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका. प्लीज लाईक. तुम्हाला जर अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याला कमेंट करा. व्हिडिओ एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर ते तुम्ही कमेंट करू शकता. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे फ्रेंड्स ज्यांना पण मराठीमध्ये एक्सप्लेनेशन पाहिजे आहे, जे लोक सीईटीची प्रिपरेशन करत आहे किंवा 12th बोर्डचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तर तुम्ही सर्व व्हिडिओ शेअर करू शकता, रेफर करू शकता. आणि ऑब्व्हियसली चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे जर नवीन व्हिडिओ येत आहे तर त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येणार. आता आपल्या टॉपिकला स्टार्ट करूया. तर आपण चॅप्टर स्टार्ट करूया फ्रॉम अ टॉपिक इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन काय असते. जर एखाद्या इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये ज्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात, अशा सोल्युशन मध्ये चार्ज फ्लो होत आहे. जसं चार्ज एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट मध्ये जात आहे, तसं दोन इलेक्ट्रोड्स आहेत, एक पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, एक निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. तर इलेक्ट्रॉन्सचा फ्लो होत आहे आपण कन्सिडर करू निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कडे. हा जो इलेक्ट्रॉनचा फ्लो आहे हा करंट जनरेट करेल. म्हणजे जर इलेक्ट्रिसिटी फ्लो होत आहे किंवा करंट फ्लो होत आहे तर आपण म्हणू की इथे कंडक्शन होत आहे. तर असं टाइप ऑफ कंडक्शन जिथे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आपल्याला हेल्प करते फॉर द ट्रान्सफर ऑफ चार्जेस, त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोलायटिक कंडक्शन. बघा, आता कंडक्शन किंवा कंडक्टर म्हटल्यानंतर तिथे पोटेन्शियल डिफरन्स असतो, करंट असतो जनरेट झालेला त्या पोटेन्शियल डिफरन्समुळे, आणि रेजिस्टन्स पण असतो जो तो मीडियम ऑफर करतो. म्हणजे या बीकर मध्ये जर एक सोल्युशन आहे आणि या दोन इलेक्ट्रोड्स मध्ये पोटेन्शियल डिफरन्स लागलेला आहे, तर या पोटेन्शियल डिफरन्समुळे ऑब्व्हियसली एक करंट फ्लो होईल. पोटेन्शियल डिफरन्समुळे एक करंट फ्लो होईल. तर आपण म्हणू शकतो की या दोघांमध्ये डायरेक्ट प्रपोर्शनॅलिटी आहे. त्यानंतर हे जे सोल्युशन आहे, या दोन इलेक्ट्रोडच्या मधात जे सोल्युशन आहे ते काही रेजिस्टन्स पण ऑफर करू शकते फ्लो ऑफ चार्जेसला. तर याचा अर्थ V इज इक्वल्स टू I आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण टाकू शकतो R, म्हणजे रेजिस्टन्स. बघा, पोटेन्शियल डिफरन्स डायरेक्टली प्रपोर्शनल होता करंटला, प्रपोर्शनॅलिटी साइन आपण रिमूव्ह केलं आणि R इंट्रोड्यूस केलं. R काय होता? रेजिस्टन्स होता. हे आपण 10th मध्ये शिकलेलो आहे, याला आपण ओम्स लॉ म्हणतो. आता बघा, रेजिस्टन्सचा एक फॉर्म्युला आपल्याला आणखी माहिती आहे आपल्या प्रिव्हियस नॉलेज वरून, दॅट इज R इज इक्वल्स टू रो इंटू L अपॉन A. रेजिस्टन्स काय असतो? लेंथ ऑफ कंडक्टरला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि एरिया ऑफ कंडक्टर, क्रॉस सेक्शन एरिया ऑफ कंडक्टरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. आणि रो काय आहे? रो इज रेजिस्टिव्हिटी. बघा, सपोज हा एक वायर आहे, हा जो एरिया आहे हा झाला याचा क्रॉस सेक्शन एरिया आणि हा झाला लेंथ L. आणि रेजिस्टिव्हिटी जे असते रो, ते प्रत्येक मटेरियल साठी कॉन्स्टंट असते. म्हणजे तुम्ही हा 5 मीटरचा वायर घ्या किंवा 10 मीटर सेम मटेरियलचा वायर घ्या, किंवा तुम्ही क्रॉस सेक्शन एरिया इथे सपोज 5 मीटर स्क्वेअर, सॉरी 5 नॅनोमीटर स्क्वेअर घेतला आहे, इथे तुम्ही क्रॉस सेक्शन एरिया 10 नॅनोमीटर स्क्वेअर घेतला आहे. दोन्ही वायर कॉपरचेच आहे पण तुम्ही त्याचे डायमेन्शन वेगवेगळे घेतले आहे. तर काय होईल? रेजिस्टन्स तर चेंज होईल. या पहिल्या वायरचा रेजिस्टन्स वेगळा असणार, दुसऱ्या वायरचा रेजिस्टन्स वेगळा असणार, पण रेजिस्टिव्हिटी सेम राहणार, कारण दोन्ही काय आहे? कॉपरच आहे. सांगायचा अर्थ रेजिस्टिव्हिटी एक मटेरियल प्रॉपर्टी आहे, ती मटेरियलवर डिपेंड करते, नॉट ऑन डायमेन्शन. तर अशा प्रकारे हा झाला आपला रेजिस्टन्सचा फॉर्म्युला. आता बघा, रेजिस्टन्सचा जर आपण रेसिप्रोकल घेतला, 1 अपॉन R केलं, तर आपल्याला कंडक्टन्स मिळते. रेजिस्टन्स काय असते की चार्जेसला किती अपोज झालं
किती चार्जेसला मीडियमने अपोज केलं आणि कंडक्टन्स असते किती इझिली चार्जेसला मीडियमने फ्लो होऊ दिलं. म्हणजे दोन्ही एकमेकांच्या अपोजिट आहे आणि म्हणून एकमेकाच्या रेसिप्रोकलला आपण त्याला लिहितो. म्हणजे कंडक्टन्स जो आपण जी ने डिनोट करतो इज इक्वल्स टू 1/r. कंडक्टन्सचे जे एसआय युनिट असते ते असते सीमेन, त्याला आपण एस ने डिनोट करतो. आणि हा एस काय असते, हा असते ओहम इनवर्स. आपल्याला माहिती आहे रेजिस्टन्सचे एसआय युनिट काय असते, ओहम असते. आणि कंडक्टन्स काय आहे 1/r म्हणजे 1/ओहम, याला आपण लिहू शकतो ओहम इनवर्स. तर अशा प्रकारे हा झाला कंडक्टन्सचा एसआय युनिट. इथे बघा परत रेजिस्टन्सचा फॉर्म्युला, रेजिस्टन्स काय होता, डायरेक्टली प्रपोर्शनल होता L/L. तर कंडक्टन्स कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल असणार, A/L ला, बरोबर. कारण कंडक्टन्स काय असतो, रेजिस्टन्सच्या उलटा असतो. तर आता परत प्रपोर्शनॅलिटी जर आपण रिमूव्ह केली, इथे प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह केली होती तर आपण रेजिस्टिव्हिटी टाकली. इथे प्रपोर्शनॅलिटी रिमूव्ह करू तर आपण कंडक्टिव्हिटी टाकू. हा जो के आहे स्मॉल के, हा डिनोट करतो कंडक्टिव्हिटी. तसंच आपण म्हणू शकतो की कंडक्टन्स अमाऊंट ऑफ सोल्युशन किंवा वेगवेगळ्या सोल्युशन्सच्या अमाऊंटसाठी किंवा क्वांटिटीसाठी डिफरंट राहील. पण कंडक्टिव्हिटी फॉर वन काइंड ऑफ सोल्युशन, म्हणजे जर एकच मटेरियल असलं किंवा एकच टाइप ऑफ कंपाऊंड असला सोल्युशनचा, इलेक्ट्रोलाइट एकच यूज केलेला असला तर कंडक्टिव्हिटी सेम असणार. पण जर क्वांटिटी चेंज झाली तर कंडक्टन्स चेंज होईल. नेक्स्ट आहे, आता आपण कंडक्टिव्हिटीचे फॉर्म्युलेस थोडे अनालाइज करू. आपण म्हटलं होतं G इज इक्वल्स टू K इंटू A/L. A जो आहे तो झाला क्रॉस सेक्शन एरिया, L जो आहे तो झाला लेंथ आणि K जे आहे ती झाली कंडक्टिव्हिटी. आता आपण K ला याच फॉर्म्युलाला रिअरेंज करू आणि K फाइंड आउट करू. तर K इज इक्वल्स टू होणार G इंटू L/A. आता G ला आपण काय लिहू शकतो बघा, G ला आपण लिहू शकतो 1/r इंटू L/A. तर अशा प्रकारे हे फॉर्म्युलेज आपल्याकडे तयार झाले फॉर कंडक्टिव्हिटी. म्हणजे जर आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलं असेल की कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करा, तर आपण हे फॉर्म्युलेज यूज करू शकतो. आपल्याला कंडक्टन्स दिला असेल तरी आपण फाइंड आउट करू शकतो कंडक्टिव्हिटी. रेजिस्टन्स दिला असेल तरी आपण फाइंड आउट करू शकतो. ओके. तर अशा प्रकारे ही आपली पहिली स्लाइड इथे कव्हर झाली. यामध्ये आपण आणखी एक अनालिसिस करू शकतो. जसं इथे बघा, हा फॉर्म्युला R इज इक्वल्स टू ρ/LA आणि G इज इक्वल्स टू K/LA. तर आपल्याला माहिती आहे G इज इक्वल्स टू काय असते, 1/R दॅट इज इक्वल्स टू K/LA आणि R इज इक्वल्स टू ρ/LA. या दोन फॉर्म्युलाजला कम्पेअर करा. म्हणजे L/A ला तुम्ही या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा तर तुम्हाला मिळेल K इज इक्वल्स टू 1/ρ. म्हणजे हा पण एक कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला तुम्हाला मिळाला. तुम्ही लिहू शकता K इज ऑल्सो इक्वल्स टू 1/ρ. जसं आपण लिहिलं होतं कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1/रेजिस्टन्स, तसंच म्हणजे कंडक्टन्स इज इक्वल्स टू 1/रेजिस्टन्स, तसंच कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू 1/रेजिस्टिव्हिटी. तर हे झाले काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस. बघा व्हेरी सिंपल फॉर्म्युले आहे आणि अशाच फॉर्म्युलाजवर डायरेक्ट क्वेश्चन्स पण विचारले जातात. एक आहे आता कन्सेप्ट सेल कॉन्स्टंटचा. तर बघा एक सेल कन्सिडर करा, इलेक्ट्रोलाइटिक सेल, ज्याची लेंथ आहे किंवा ज्याच्यात जे इलेक्ट्रोड्स आहे म्हणजे दोन इलेक्ट्रोड असणार, पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि नेगेटिव्ह इलेक्ट्रोड. दोघांच्या मधलं जे सेपरेशन डिस्टन्स आहे ते आहे L. आणि जो क्रॉस सेक्शन एरिया आहे ऑफ इलेक्ट्रोडचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याला आपण म्हणू A. तर त्या सेलसाठी आपण सेल कॉन्स्टंट काय लिहू शकतो, L/A. कोणत्याही सेलचे सेल कॉन्स्टंट आपण लिहू L/A. आणि L/A अजून कोणत्या फॉर्म्युलामध्ये येते, कंडक्टिव्हिटीच्या फॉर्म्युलामध्ये येते. आपण आताच बघितलं होतं. तर कंडक्टिव्हिटीला आपण काय लिहितो, K इज इक्वल्स टू 1/R इंटू L/A. तर L/A काय आहे, सेल कॉन्स्टंट आहे. तर L/A ला आपण रिप्लेस केलं सेल कॉन्स्टंटच्या टर्मनी. म्हणजे जर आपल्याला क्वेश्चन मध्ये म्हटलं असेल सेल कॉन्स्टंट इक्वल्स टू काहीतरी, सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू दिली आहे, रेजिस्टन्स दिला आहे आणि तुम्हाला कंडक्टिव्हिटी विचारली आहे, तर तुम्ही त्याचा यूज करून पण म्हणजे सेल कॉन्स्टंट आणि रेजिस्टन्सचा यूज करून पण कंडक्टिव्हिटी काढू शकता. तुम्हाला सेपरेटली L आणि A ची गरज नाही आहे.
किंवा सेल कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायसाठी पण क्वेश्चन येऊ शकते. तुम्हाला एल दिला आहे आणि ए दिला आहे, तर सेल कॉन्स्टंट का फाइंड आउट करा. सिम्पली काय करायचं, एल अपॉन ए करायचं. नेक्स्ट आहे मोलार कंडक्टिव्हिटी. आता एखाद्या सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी काय. जेव्हा आपण म्हणतो कंडक्टिव्हिटी, तेव्हा आपण रेफर करतो की कम्प्लीट कंडक्टिव्हिटी काय, म्हणजे पूर्ण कम्प्लीट सोल्युशन किती कंडक्टिव्हिटी किंवा किती कंडक्टन्स प्रोव्हाइड करत आहे. पण मोलार कंडक्टिव्हिटी म्हणजे 1 मोल ऑफ दॅट इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन, 1 मोल जर आपण घेतला तो किती कंडक्टिव्हिटी प्रोव्हाइड करेल, त्याला आपण म्हणू मोलार कंडक्टिव्हिटी. म्हणजे सिम्पली जे टोटल कंडक्टिव्हिटी आहे त्याला जर आपण मोलार कॉन्सन्ट्रेशनने डिवाइड केलं तर आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी मिळायला पाहिजे. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल्स टू के अपॉन सी. हा झाला आपला मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला. आणि एसआय युनिट काय आहे मोलार कंडक्टिव्हिटीचा, ओम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. तर ही झाली मोलार कंडक्टिव्हिटी. आता बघूया मोलार कंडक्टिव्हिटी आणि व्हॉल्यूमच्या मधलं रिलेशन. आपण म्हटलं होतं मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू के अपॉन सी. तर बघा कॉन्सन्ट्रेशन काय असते, कॉन्सन्ट्रेशन असते सी. आपण म्हटलं काहीतरी सी कॉन्सन्ट्रेशन आहे, समजा 1 मोलार, तर 1 इज इक्वल टू आपण सी घेऊन घेऊ. काहीतरी 1 असू शकते, 5 असू शकते, 10 असू शकते, काही पण. तर सी इंटू युनिट काय असते, मोल पर लिटर. म्हणजे सी मोल लिटर इनवर्स ही आपलं कॉन्सन्ट्रेशन झालं. आता याला जर लिटर इनवर्सला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे सेंटीमीटर क्यूब मध्ये, तर आपण काय करू, डिवायडेड बाय 1000 करू. सी डिवायडेड बाय 1000. आता युनिट काय झाला, मोल पर सेंटीमीटर क्यूब. आता मला आणखी एक माहिती आहे की व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन काय असते, इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन असते. व्हॉल्यूम इन सेंटीमीटर क्यूब 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन असते. म्हणजे मी लिहू शकतो की 1000 अपॉन सी. हा झाला माझा व्हॉल्यूम ऑफ द सोल्युशन. आता बघा या फॉर्म्युलामध्ये व्हॉल्यूमला सबस्टिट्यूट करू शकतो का. आपण म्हटलं 1 अपॉन कॉन्सन्ट्रेशन म्हणजे व्हॉल्यूम आहे, म्हणजे के इंटू 1 अपॉन सी. तर 1 अपॉन सी ला आपण व्ही रिप्लेस करून टाकू, म्हणजे व्हॉल्यूम रिप्लेस करून टाकू. व्हॉल्यूम आपण काय काढला, 1000 अपॉन सी, म्हणजे के इंटू 1000 अपॉन सी, म्हणजे 1000 के सी. हा झाला आपला मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला. आणि सी चे युनिट काय आहे या केसमध्ये, या केसमध्ये सी चे युनिट आहे मोल पर सेंटीमीटर क्यूब. जे पहिले आपण हा फॉर्म्युला बघितला लॅम्बडा, बघा एक वेळा क्लिअरली माइंड मध्ये घ्या. जर आपण यूज करत आहे लॅम्बडा इज इक्वल्स टू म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू के अपॉन सी, या केसमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचे युनिट आहे मोल पर लिटर. पण जर आपण फॉर्म्युला यूज करत आहे मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू 1000 के अपॉन सी, तर या केसमध्ये कॉन्सन्ट्रेशनचे युनिट आहे मोल पर सेंटीमीटर क्यूब. तर हा झाला मोलार कंडक्टिव्हिटी रिलेटेड कॉन्सेप्ट. आता बघा हा एक ग्राफ दिलेला आहे. ऍज ऑफ नाऊ याची इतकी गरज तर नाहीये, पण तुम्ही बॅक ऑफ द माइंड मध्ये लक्षात ठेवू शकता की जर मोलार कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन, अंडर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन चा जर आपण ग्राफ प्लॉट केला फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, तो ग्राफ अशी एक स्ट्रेट लाईन येणार आणि मग असा कर्व घेणार. आणि फॉर वीक इलेक्ट्रोलाइट जर असेल तर तो ग्राफ अशा प्रकारे काहीतरी येणार. म्हणजे आपण म्हणू शकतो की जसं जसं बघा कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे, या साईडला कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे, तर जसं जसं कॉन्सन्ट्रेशन वाढत आहे वीक इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये पण आणि स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या केसमध्ये पण, तसं तसं मोलार कंडक्टिव्हिटी कमी होत आहे. अंडर रूट ऑफ कॉन्सन्ट्रेशन जसा वाढत आहे मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू कमी होत जात आहे. तर हे या ग्राफ मधून इंटरप्रिटेशन आहे. आता बघा नेक्स्ट मोलार कंडक्टिव्हिटी आणि डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये काय रिलेशन असते. तर डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा दॅट इज इक्वल्स टू मोलार कंडक्टिव्हिटी ऍट कॉन्सन्ट्रेशन सी अपॉन मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन. म्हणजे एक सोल्युशन आपल्याकडे आहे, त्या सोल्युशनचा आपल्याला 2 टाइप ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे. एक, जेव्हा त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन सी होतं तेव्हा त्याची जी मोलार कंडक्टिव्हिटी होती ती दिली आहे. त्यानंतर त्याच सोल्युशनला आपण इन्फानाइट डायल्युशन कडे नेलं, म्हणजे त्यामध्ये पाणी ऍड करत गेलो आणि त्याला इन्फानाइटली डायल्यूट बनवलं. आणि आता इन्फानाइट डायल्युशन वर त्या सोल्युशनची जी मोलार कंडक्टिव्हिटी आहे
ती पण आपल्याला दिलेली आहे. म्हणजे एकाच सोल्युशनसाठी आपल्याला दोन वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनवर मोलार कंडक्टिव्हिटीज दिल्या आहेत. एक आहे लॅम्बडा सी, दॅट इज मोलार कंडक्टिव्हिटी ऍट कॉन्सन्ट्रेशन सी, आणि एक आहे लॅम्बडा झिरो म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन. आता या दोन कंडक्टिव्हिटीजचा यूज करून आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन काढू शकतो. ती असते अल्फा इज इक्वल्स टू लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा झिरो. सिम्पली जर आपल्याला म्हटलं मोलार कंडक्टिव्हिटी ऍट 5 मोलार कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू एक्स, ठीक आहे, तर ही झाली आपली लॅम्बडा सी. आणि म्हटलं मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन ऑफ द सोल्युशन, इन्फायनाइट डायल्युशन ऑफ द सोल्युशन इज वाय, तर हा झाला आपला लॅम्बडा झिरो. अशा प्रकारे आपण क्वेश्चन मधून आयडेंटिफाय करू शकतो, असे वर्ड्स दिसले तेव्हा. त्यानंतर लिहायचं अल्फा इज इक्वल्स टू सिम्पली काय आहे लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा झिरो म्हणजे एक्स अपॉन वाय. जी पण व्हॅल्यू असेल ती पुट करायची, डिवाइड करायचं, आपल्याला अल्फा मिळून जाईल. अल्फा असते डिग्री ऑफ डिसोसिएशन. आता डिग्री ऑफ डिसोसिएशन काय आहे, जर तुम्हाला माहित नसेल किंवा एक वेळा क्लिअर करून घ्यायचं असेल तर तुम्ही आयोनिक इक्विलिब्रियावरचा जो आपला व्हिडिओ आहे त्याला रेफर करू शकता. त्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन, वीक इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स या सर्व गोष्टी खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्या आहे. आणि तो व्हिडिओ पण सीईटी पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे, म्हणजे कन्सेप्ट प्लस पीवायक्यूज आपण सॉल्व्ह करून घेतले आहे. तर फॉर मोर इन्फॉर्मेशन तुम्ही तो व्हिडिओ रेफर करा. नेक्स्ट आहे कोलरॉच लॉ ऑफ इंडिपेंडेंट मायग्रेशन ऑफ आयन्स. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या सोल्युशनला इन्फायनाइट इन्फायनाइटली डायल्यूट करतो, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एका इलेक्ट्रोलाइटचं सोल्युशन आहे, त्यामध्ये आपण खूप वॉटर ऍड केलं आणि आता त्याला इन्फायनाइटली डायल्यूट बनवलं, तर अशा केसमध्ये काय होते, जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स असतात ते इंडिपेंडेंटली सोल्युशन मध्ये मूव्ह करते, म्हणजे एकमेकावर त्याचे डिपेंडन्स राहत नाही. जसं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असू शकते, किंवा म्हणजे असतात ना पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आयन्स एकमेकाला अट्रॅक्ट पण करू शकते. पण आपण कन्सिडर करतो की इन्फायनाइट डायल्युशनवर हे अट्रॅक्शन पूर्ण खतम होते आणि आयन्स इंडिपेंडेंटली मायग्रेट करतात, म्हणजे प्रत्येक पॉझिटिव्ह आयन आणि प्रत्येक निगेटिव्ह आयन आपली मोशन स्वतः डिसाईड करते. तर अशा केसमध्ये आपण जर आपल्याला म्हटलं की मोलार कंडक्टिव्हिटी लिहा ऍट इन्फायनाइट डायल्युशन कोणत्याही सोल्युशनचे, तर आपण काय करू, सिम्पली सर्व कॅटायन्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीला आणि सर्व ऍनायन्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीला ऍड करू. हा प्लस साइन डिनोट करते कॅटायन्सला आणि नेगेटिव्ह साइन डिनोट करते ऍनायन्सला, ठीक आहे. तर सर्व कॅटायन्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीला आणि सर्व ऍनायन्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीला ऍड करा, तुम्हाला टोटल मोलार कंडक्टिव्हिटी मिळेल त्या सोल्युशनची. एका सोल्युशन मध्ये होते कॅटायन्स पण होते आणि ऍनायन्स पण होते, त्याला जर इन्फायनाइटली आपण डायल्यूट केलं तर त्याची मोलार कंडक्टिव्हिटी काय राहील, सिम्पली त्या कॅटायन्स आणि ऍनायन्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीचा सम. बस हाच आहे आपला कोलरॉच लॉ. एक्झाम्पल्सने समजून घेऊ, बेटर लक्षात येईल. जसं लॅम्बडा नॉट म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ केसीएल. आपल्याकडे आहे पोटॅशियम क्लोराईडचे सोल्युशन, तर त्यामध्ये ऑब्व्हियसली के प्लस आयन असणार आणि सीएल मायनस आयन असणार. तर याची मोलार कंडक्टिव्हिटी काय, पोटॅशियम क्लोराईडच्या इन्फायनाइट डायल्युशन सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी काय असणार, तर ते आपण लिहू शकतो. बघा, पोटॅशियम आयन म्हणजे कॅटायन्सची मोलार कंडक्टिव्हिटी प्लस ऍनायन्स म्हणजे सीएल मायनस आयनची मोलार कंडक्टिव्हिटी, दोघांना ऍड करा, तुम्हाला कंप्लीट सोल्युशनची मिळून जाईल. नेक्स्ट आहे आपल्याकडे BaOH/2 बेरियम हायड्रॉक्साईड. तर या सोल्युशन मध्ये आता कोणकोणते आयन्स आहे, तर आपण म्हणू शकतो की या सोल्युशन मध्ये एक आपल्याला Ba2+ आयन मिळेल, सॉरी एक आपल्याला Ba2+ आयन मिळेल आणि 2 OH- आयन मिळेल, है ना. प्रत्येक मॉलिक्यूल जेव्हा ब्रेक होईल ऍट इन्फायनाइट डायल्युशन तर तो आपल्याला Ba2+ आणि 2 OH- देणार. तर आपण लिहू शकतो मोलार कंडक्टिव्हिटी लिहिताना मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Ba2+ चा तर एकच मोल आहे, पण मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ OH- लिहिताना किती मोल होते OH- चे 2, तर त्यांनी आपल्याला आपण 2 ला मल्टिप्लाय करू. अशा प्रकारे आपल्याला BaOH2 सोल्युशनची मिळाली मोलार कंडक्टिव्हिटी. आता बघा, एखादा वीक इलेक्ट्रोलाइट घेऊया, हा CH3COOH हा जो सोल्युशन आहे याच्यासाठी आपल्याला पाहिजे CH3COO- ची मोलार कंडक्टिव्हिटी आणि H+ ची कंडक्टिव्हिटी. पण जर हा जो सोल्युशन आहे हा 3-4 सबस्टन्स मिळून बनलेला आहे, म्हणजे HCl आणि CH3COONA हे दोन कंबाईन झाले
आणि त्यांनी CH3COOH बनवला, अशी सिच्युएशन आपल्याला दिलेली आहे. तर बघा, तुम्ही मला सांगा या दोन कंपाऊंड मध्ये म्हणजे HCl आणि CH3CONA मध्ये काय एक्स्ट्रा आहे? तर Cl आणि Na एक्स्ट्रा आहे. जर NaCl ला आपण रिमूव्ह करून टाकलं तर उरेल काय? CH3COOH म्हणजे ऍसिटिक ऍसिड उरेल आणि आपल्याला पाहिजे पण ऍसिटिक ऍसिडचीच मोलार कंडक्टिव्हिटी आहे. तर आपण काय करू? आपण सिम्पली मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl लिहू, मग मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3CONA लिहू आणि त्यातून NaCl ची मोलार कंडक्टिव्हिटी मायनस करून टाकू. तर जर तुम्हाला असे काही एक्झाम्पल्स दिले आहे क्वेश्चन मध्ये आणि म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला म्हटलं आहे की CH3COH ची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करा इन्फायनाइट डायल्युशन, राईट, इन्फायनाइट डायल्युशन, तर तुम्ही काय करा, जर तुम्हाला असे काही कंपाऊंड दिले आहेत तर जस्ट असे अनालाइज करायचं, सर्वांचे फॉर्म्युलेज लिहायचे जसे मी इथे लिहिले, HCl लिहा, त्यानंतर CH3CONA लिहा आणि बघा की काय एक्स्ट्रा आहे, त्या एक्स्ट्राजला रिमूव्ह करून टाकायचं, म्हणजे त्यांच्या मोलार कंडक्टिव्हिटीजला सबस्ट्रॅक्ट करून टाकायचं आणि ज्याची रिक्वायरमेंट आहे तो फॉर्म करायचा. तर अशा प्रकारे तुम्ही थोडंसं ब्रेकडाऊन करून ह्या गोष्टीला अनालाइज करू शकता. एक वेळा व्हिडिओला परत थोडं रिवाइंड करा किंवा स्टॉप करून स्वतः एक वेळा ह्या इक्वेशन्स लिहून बघा. आता व्हॉट इज द युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी? आपल्याला माहित आहे रेझिस्टन्स इज इक्वल्स टू रो इंटू एल अपॉन ए. तर रेझिस्टिव्हिटी काय असते? आर ए अपॉन एल. रेझिस्टन्सचा युनिट काय असते? ओहम. ए चा युनिट असते मीटर स्क्वेअर आणि एल चा युनिट असते मीटर. एम एम कॅन्सल झाला, उरला काय? रो एम म्हणजे सॉरी ओमेगा एम. ऑप्शन ए इज द आन्सर. नेक्स्ट, calculate the cell constant of conductivity cell containing 0.1 molar KCl solution having resistance 60 ohm and conductivity 0.014 ohm inverse centimeter inverse at 25 degree Celsius. आता मला सांगा, सेल कॉन्स्टंटच्या आपण 2-3 इक्वेशन्स बघितल्या, तर त्यामध्ये असं होतं का सेल कॉन्स्टंट म्हणजे कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू सेल कॉन्स्टंट अपॉन रेजिस्टन्स, ही एक इक्वेशन होती का? हो, नक्कीच होती. तर या इक्वेशन वरून आपण आपल्याला सेल कॉन्स्टंट फाइंड आउट करायला म्हटलं आहे, ते फाइंड आउट करू शकतो का? हो, कारण आपल्याला कंडक्टिव्हिटी पण दिली आहे आणि रेजिस्टन्स पण दिला आहे. सिम्पली आपल्याला सेल कॉन्स्टंट इज इक्वल्स टू कंडक्टिव्हिटी इंटू रेजिस्टन्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा आणि सेल कॉन्स्टंटची व्हॅल्यू मिळवा. बघा इथे कॅल्क्युलेशन करून दिलेली आहे. आन्सर फायनली येणार आहे 0.84 सेंटीमीटर इनवर्स. त्यानंतर व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.05 मोलार NaOH solution having resistance 31.5 ohm and cell constant कॅपिटल के ने डिनोट करतो 0.315 सेंटीमीटर इनवर्स आणि कॉन्सन्ट्रेशन दिला आहे 0.05 मोलार आणि आपल्याला म्हटलं आहे कंडक्टिव्हिटी फाइंड आउट करा. मला सांगा सेल कॉन्स्टंट, रेजिस्टन्स आणि कॉन्सन्ट्रेशनचा यूज करून कंडक्टिव्हिटीची काही इक्वेशन आहे का आपल्याकडे? हो, कंडक्टिव्हिटी स्मॉल के इज इक्वल्स टू सेल कॉन्स्टंट अपॉन रेजिस्टन्स, हा एक फॉर्म्युला आहे. आपल्याकडे सेल कॉन्स्टंट पण आहे 0.315 आणि रेजिस्टन्स पण आहे 31.5. जस्ट सॉल्व करा, आपल्याला कंडक्टिव्हिटी मिळून जाणार. कंडक्टिव्हिटी येत आहे 0.01 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. नेक्स्ट आहे which from the following is correct relationship between molar conductivity, molarity m of the solution for electrolyte. आपल्याला माहित आहे मोलॅरिटी m म्हणजे काय आहे? कॉन्सन्ट्रेशन. मोलॅरिटी इज इक्वल्स टू काय असते? मोल पर लिटर. तर याला आपण C म्हटलं होतं इन द फॉर्म्युला जेव्हा आपण कन्सेप्ट बघितला तेव्हा, आणि जेव्हा मोल पर सेंटीमीटर क्यूब असते तेव्हा आपण C अपॉन 1000 कन्सिडर केलं होतं. ठीक आहे, तर जेव्हा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे C चे युनिट जर मोल पर सेंटीमीटर क्यूब आहे तेव्हा आपण 1000 कन्सिडर केलं होतं आणि जेव्हा मोल पर लिटर आहे तेव्हा आपण जस्ट C कन्सिडर केला होता, है ना.
तर आता इथे बघा, इथे मोलारिटी म्हटलाय, म्हणजे आपण युनिट कन्सिडर करणार आहे मोल पर लिटर. जर मोल पर लिटर कन्सिडर करणार आहे तर आपण फक्त सी वाला फॉर्म्युला यूज करू. आता आठवण करा, तो जो कंडक्टिव्हिटीचा जो फॉर्म्युला होता, मोलार कंडक्टिव्हिटीचा, तो काय होता? लॅम्बडा इज इक्वल्स टू के अपॉन सी होता. करेक्ट? तर के अपॉन सी, जर आपण लॅम्बडा इक्वल्स टू के अपॉन सी बघितला, पण ऑप्शन्स मध्ये बघा तो आहे का? नाही. याचा अर्थ ऑप्शन्स मध्ये काय कन्सिडर केला आहे? मोल पर सेंटीमीटर क्यूब युनिट कन्सिडर केला आहे. जर पर सेंटीमीटर क्यूब युनिट कन्सिडर केलाय तर याचा अर्थ इथे मल्टिप्लाय 1000 पण यायला पाहिजे. आता असा कोणता ऑप्शन आहे का? तो चेक करा. लॅम्बडा इज इक्वल्स टू 1000 के अपॉन सी नाही आहे. के च्या टर्म्स मध्ये पण ऑप्शन आहे, तर लॅम्बडा इज इक्वल्स टू के इंटू 1000 अपॉन सी ला अरेंज करू आपण के च्या टर्म्स मध्ये. के इज इक्वल्स टू लॅम्बडा इंटू सी अपॉन 1000 काही आहे का? हो, आपल्याला ऑप्शन डी दिसत आहे, तर ऑब्विसली ऑप्शन डी इज द नाही, ऑप्शन ए दिसत आहे. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे, व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ एन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन have to have molar conductivity of this 101, म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी 101 असली पाहिजे and conductivity of 1.01 into 10 raised to the power minus 2. कंडक्टिव्हिटी 1.01 into 10 raised to the power minus 2 असली पाहिजे at 298 केल्विन. म्हणजे व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन? असं काय कॉन्सन्ट्रेशन असणार इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशनचं ज्यावर आपल्याला मोलार कंडक्टिव्हिटी इतकी मिळेल आणि कंडक्टिव्हिटी इतकी मिळेल? तर ते कॉन्सन्ट्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आता आपल्याकडे कोणता फॉर्म्युला आहे का? हो, आपल्याकडे आहे मोलार कंडक्टिव्हिटी इक्वल टू 1000 इंटू कंडक्टिव्हिटी अपॉन कॉन्सन्ट्रेशन, असा फॉर्म्युला आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॉन्सन्ट्रेशन. मोलार कंडक्टिव्हिटी आणि कंडक्टिव्हिटी गिवन आहे, तर सिम्पली 1000 इंटू के अपॉन लॅम्बडा, के ची व्हॅल्यू पुट करा, त्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटीची व्हॅल्यू पुट करा आणि सी ला कॅल्क्युलेट करा. तुम्ही बघा, सर्व फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहे, म्हणजे जर तुम्ही सर्व कन्सेप्ट आणि त्याच्या अंदरचे जे मेन फॉर्म्युलेज आहेत ते जरी लक्षात ठेवले तर सिंपल रिअरेंजमेंट करून म्हणजे बघावं लागेल की काय व्हॅल्यूज गिवन आहे आणि काय फाइंड आउट करायचे आहे. जस्ट फॉर्म्युला आठवण असला पाहिजे म्हणजे क्वेश्चन्स इझी जातात. त्यानंतर व्हॉट इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन ऑफ CH3COOH इफ लॅम्बडा म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्यूशन of CH3CO minus is 50s centimeter square mole inverse and of H plus ion is 350s. Molar conductivity of 5 into 10 raised to the power minus 2 आहे complete CH3COH ची, आणि CH3COH is 20s. म्हणजे बघा, मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्यूशन्स आपल्याला दिलेले आहे. एक वेळा क्वेश्चनला व्यवस्थित आपण गिवन काय आहे ते समजून लिहून घेऊ. तर सर्वात पहिले आपल्याला दिलं आहे मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्यूशन ऑफ CH3CO मायनस CH3COO मायनस, ती दिली आहे 50s सेंटीमीटर स्क्वेअर. सध्या मी युनिट नाही लिहत, सिम्प्लिसिटी ठेवायसाठी. त्यानंतर H प्लस ची आपल्याला दिली आहे 350. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला कंप्लीट CH3COOH ची जे मोलार कंडक्टिव्हिटी आहे ऍट कोणतं कॉन्सन्ट्रेशन ऍट दिस 5 इंटू 10 raised to the power minus 2 मोलार कॉन्सन्ट्रेशन वर जी मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे ती दिली आहे 20. समजलं? म्हणजे आपल्याला एक दिला आहे लॅम्बडा झिरोच्या टर्म्स मध्ये कॉन्सन्ट्रेशन, सॉरी मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा झिरोच्या टर्म्स मध्ये दिली आहे, म्हणजे इन्फायनाइट डायल्यूशन मध्ये त्यांनी मोलार कंडक्टिव्हिटी द्यायचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर आपल्याला एक मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे सम कॉन्सन्ट्रेशन सी, आणि तो सी काय आहे 5 into 10 raised to the power minus 2 आहे. म्हणजे आपल्याला एका पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन वर मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे आणि एका इन्फायनाइट डायल्यूशन वर मोलार कंडक्टिव्हिटी पण दिली आहे ऍसिटिक ऍसिडची, म्हणजे CH3COOH ची. तर मला सांगा, फाइंड आउट करायला म्हटलं आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन, तर डिग्री ऑफ डिसोसिएशनच्या फॉर्म्युलामध्ये याची रिक्वायरमेंट आहे का? हो,
एक वेळा आठवण करा, अल्फा इज इक्वल्स टू काय असते, लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा झिरो. तर आपण जर लॅम्बडा झिरो आणि लॅम्बडा सी गिवन असलं तर त्याला फॉर्म्युलामध्ये पुट करून अल्फा काढू शकतो. तर लॅम्बडा झिरो तर लॅम्बडा सी तर आपल्याला डायरेक्टली गिवन आहे 20, पण लॅम्बडा झिरो आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल, कारण आपल्याला आयन्स दिला आहे, आपल्याला टोटल काढायचं आहे फॉर CH3 COOH साठी टोटल मोलार कंडक्टिव्हिटी काय होणार ऍट इन्फायनाइट डायल्युशन. तर सिंपल आहे, तो लॉ यूज करा, कोलरॉच लॉ. कोलरॉच लॉ, त्या लॉ मध्ये म्हटलं होतं की जे कॅटायन्सची मोलार कंडक्टिव्हिटी आहे त्याला ऍड करा ऍनायन्सच्या मोलार कंडक्टिव्हिटी सोबत, म्हणजे सिंपली या दोघांना ऍड करा तर तुम्हाला लॅम्बडा नॉट ऑफ CH3 COOH मिळून जाईल. जर तुम्ही या दोघांनाही ऍड कराल म्हणजे 350 प्लस 50 झाला 400 सिमेंस सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. अशा प्रकारे तुम्हाला कंप्लीट मिळालं. आता लॅम्बडा झिरो पण तुमच्याकडे आहे, लॅम्बडा सी पण तुमच्याकडे आहे, तुम्ही जस्ट डिवाइड करा आणि तुम्हाला आन्सर मिळेल 20/400. सॉरी, म्हणजे 1/20. याला सॉल्व्ह करा, 0.05 येणार, म्हणजे 5 into 10 raised to the power -2. Option B is the correct answer. Next, what is the percentage dissociation? Percentage of dissociation of NH4OH if molar conductance at zero concentration for NH4Cl, NaCl, NaOH are 130, 109, 213 respectively, and molar conductivity of 0.01 molar NH4OH is 9. तर आता बघा, मोलार कंडक्टिव्हिटी दिली आहे ऍट सम कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे एका पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन वर दिली आहे, म्हणजे लॅम्बडा सी दिला आहे. बघा, लॅम्बडा सी दिला आहे NH4OH चा, तो आहे 9. ठीक आहे. मग म्हटलं आहे ऍट झिरो कंडक्टन्स. झिरो कंडक्टन्स म्हणजे इन्फायनाइट डायल्युशन. तर ऍट इन्फायनाइट डायल्युशन काय काय दिलं आहे, ऍट इन्फायनाइट डायल्युशन NH4Cl दिलाय त्यांनी 130. ऍट इन्फायनाइट डायल्युशन NaCl दिला आहे त्यांनी 109. आणि ऍट इन्फायनाइट डायल्युशन NaOH ची मोलार कंडक्टिव्हिटी, या काय आहे, मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन जे दिलं आहे, तर NaOH ची दिली आहे 213. आता बघा, आपल्याला पर्सेंटेज डिसोसिएशन विचारलाय. पर्सेंटेज डिसोसिएशन सिम्पली पहिले तर आपल्याला डिसोसिएशन कॉन्स्टंटच काढावं लागेल, म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशनच काढावं लागेल. त्याच्यासाठी आपल्याला पाहिजे लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा झिरो. लॅम्बडा सी तर आहे, लॅम्बडा झिरो फाइंड आउट करायला लागेल टोटल, कारण आपल्याला विचारला आहे NH4OH चा, पण आपल्याला लॅम्बडा झिरो NH4OH साठी गिवन आहे का, नाही. आपल्याला आहे NH4Cl, NaCl, NaOH. तर NH4OH साठी आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. तर चला आपण बघू आपल्याला काय काय लागेल. टोटल NH4OH साठी जर काढायचं आहे तर आपल्याला काय काय करायला लागेल. कोलरॉच लॉचा कन्सेप्ट इथे यूज करा. आपल्याकडे होता NH4Cl, मग आहे NaCl, मग आहे NaOH. आता याचा मध्ये आपल्याला गरज काय आहे, फक्त NH4 ची आणि OH ची, म्हणजे या दोघांना आता ऍड करायला लागेल. तर बघा, NH4Cl प्लस NaOH, पण NaCl ला मायनस पण करायला लागेल, म्हणजे Na आणि Cl तर एक्स्ट्रा येत आहे ना ऍड केल्यावर, आपल्याला फक्त पाहिजे NH4 आणि OH. तर मायनस NaCl करा, मग मायनस NaCl. आता बघा तुमच्याकडे काय काय आहे, NH4Cl साठी पण आहे, NaCl साठी पण आहे आणि NaOH साठी पण आहे. त्याला यामध्ये पुट करा. NH4Cl साठी होता 130 प्लस NaOH साठी होता 213 आणि NaCl साठी होती मोलार कंडक्टिव्हिटी 109. याला सॉल्व्ह करा, तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू मिळेल मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशनची, आणि ही जी व्हॅल्यू येणार याला आपण म्हणू, या व्हॅल्यूला आपण म्हणू मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NH4OH ऍट इन्फायनाइट डायल्युशन. तर फायनली आपल्याला आता आपल्या अल्फाच्या फॉर्म्युलामध्ये टाकायसाठी लॅम्बडा झिरोची व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे.
म्हणजे ही जी व्हॅल्यू इथे मिळाली आपल्याला, ही जी व्हॅल्यू मिळाली ही आहे लॅम्बडा 0 ची व्हॅल्यू, जी आपण आपल्या फॉर्म्युलामध्ये टाकू. तर आता या व्हॅल्यूला आणि लॅम्बडा सी ची व्हॅल्यू जी ऑलरेडी गिवन होती त्याला आपण यूज करू. नेक्स्ट आहे कॅल्क्युलेट पर्सेंटेज डिसोसिएशन ऑफ 0.05 मोलार सोल्युशन ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. 0.0 मोलार सोल्युशन म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिलं आहे ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट इफ इट्स मोलार कंडक्टिव्हिटी and molar conductivity at infinite dilution are this and this respectively. एक वेळा परत बघा, पर्सेंटेज डिसोसिएशन फाइंड आउट करायचं आहे एका अशा इलेक्ट्रोलाइटचं ज्याची मोलार कंडक्टिव्हिटी ऍट 0.05 मोलार ही 3.3 आहे. म्हणजे लॅम्बडा सी जे आहे, म्हणजे सी म्हणजे 0.05 मोलार कॉन्सन्ट्रेशन वर जे आपल्याला दिलं आहे ते आहे 3.3 आणि ऍट इन्फायनाइट डायल्युशन जे आपल्याला दिलं आहे ते आहे 132. आपल्याला म्हटलं आहे पर्सेंटेज डिसोसिएशन काढा. आपल्याला माहिती आहे डिसोसिएशन काय असते, लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा 0. सिम्पली पुट करा 3.3 अपॉन 132. याचा आन्सर जे येणार ते येणार आपल्यासाठी अल्फाची व्हॅल्यू. बघा या सोल्युशन मध्ये बघा, इथे आपल्याला लॅम्बडा सी दिला होता, लॅम्बडा नॉट दिला होता, अल्फाच्या याच्यात पुट केला, अल्फाची व्हॅल्यू मिळाली. पण आपल्याला पर्सेंटेज अल्फा काढायचे आहे, म्हणजे मल्टिप्लाय बाय अल्फाला मल्टिप्लाय बाय 100 करा. जी पण अल्फाची व्हॅल्यू येईल त्याला मल्टिप्लाय बाय 100 करा, मला फायनल पर्सेंटेज मिळेल म्हणजे 2.5. याच्या आदल्या क्वेश्चन मध्ये पण तसंच होतं. आपण पहिले काय केलं, लॅम्बडा सी फाइंड आउट केला जो गिवनच होता. मग काही आपल्याला व्हॅल्यूज गिवन होत्या लॅम्बडा नॉटच्या, तर त्याच्यावरून आपण टोटल NH4OH चं ओव्हरऑल NH4OH चं लॅम्बडा 0 फाइंड आउट केला. कोणत्या लॉनी, कोलरॉश लॉनी. पण लॅम्बडा नॉट म्हणजे डायल्यूट ऍट इन्फायनाइट डायल्युशनची कॅल्क्युलेशन केली आणि मग फायनली आपण लॅम्बडा सी अपॉन लॅम्बडा नॉट केलं, त्यांनी अल्फा मिळाला. अल्फाला मल्टिप्लाय बाय 100 केलं तर आपल्याला पर्सेंटेज मिळाले. नेक्स्ट कन्सेप्ट आहे कॅथोड आणि एनोड. आता कॅथोड काय असते आणि एनोड काय असते. एका कोणत्याही सेलमध्ये कंडक्शन होत आहे किंवा ट्रान्सफर ऑफ चार्जेस होत आहे तर त्यामध्ये 2 इलेक्ट्रोड असणं गरजेचं आहे. एक इलेक्ट्रोड असणार आहे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि एक इलेक्ट्रोड असणार आहे निगेटिव्ह इलेक्ट्रोड. तर डिपेंड करते की कोणत्या टाइप ऑफ सेल यूज करत आहे आपण, तर त्याच्यावरून डिसाइड होते की कॅथोड पॉझिटिव्ह राहील की निगेटिव्ह राहील, एनोड पॉझिटिव्ह राहील की निगेटिव्ह राहील. तर हा तर पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंतरचा कन्सेप्ट आहे. सर्वात पहिले आपण बघू की कॅथोडवर काय होणार. तर कॅथोड एक असा इलेक्ट्रोड असते ज्यावर रिडक्शन रिॲक्शन टेक्स प्लेस. म्हणजे कोणती स्पेशीज अशा इलेक्ट्रॉन जो काय सॉरी एक असा इलेक्ट्रोड जो सोल्युशन मधून इलेक्ट्रॉन्स गेन करते, सोल्युशन मधून इलेक्ट्रॉन्स ओढते, त्याच्यावर जे आयन्स आहे त्याला रिड्यूस करते, म्हणजे इलेक्ट्रॉन्स गेन होईल. जसं H+ आहे, H+ ने एक इलेक्ट्रॉन गेन केला आणि H तयार केला, किंवा ट्वाइस H+ आहे त्याने 2 इलेक्ट्रॉन गेन केले आणि H2 तयार केला. तर हे जे झालं गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन, याला आपण रिडक्शन म्हणतो आणि हे रिडक्शन रिॲक्शन कॅथोडवर होते. त्यानंतर जर लुजिंग इलेक्ट्रॉन होत आहे, म्हणजे एखादा स्पेशीज आहे जो इलेक्ट्रॉन लूज करत आहे. फॉर एक्झाम्पल 2 Na किंवा 1 Na चा ऍटम होता, त्यांनी काय केला, इलेक्ट्रॉन लूज केला, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला आणि Na+ तयार करून घेतला. जर असं लुजिंग इलेक्ट्रॉन होत असेल तर आपण त्याला म्हणतो ऑक्सिडेशन होत आहे. गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन असलं तर आपण म्हणतो रिडक्शन होत आहे. जर लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन होत असेल तर आपण म्हणतो ऑक्सिडेशन होत आहे. आणि ऑक्सिडेशन कुठे होते, एनोड वर होते. म्हणजे कॅथोड एक असा इलेक्ट्रोड आहे जिथे रिडक्शन टेक्स प्लेस आणि एनोड एक असा इलेक्ट्रोड आहे वेअर ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. म्हणजे कॅथोड वर बेसिकली गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन होते आणि एनोड वर लूज ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होते. आता बघा, देर आर 2 टाइप ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल. एक असते इलेक्ट्रोलायटिक सेल आणि एक असते गॅल्व्हॅनिक और व्होल्टाइक सेल. तर इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू केमिकल एनर्जी आणि कोणत्याही सेल मध्ये असते एनोड अँड कॅथोड. आता इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये जो एनोड असते तो पॉझिटिव्ह असते आणि जो कॅथोड असते तो निगेटिव्ह असते. तसंच गॅल्व्हॅनिक सेल मध्ये
जो ऍनोड असते तो निगेटिव्ह असते आणि कॅथोड असते तो पॉझिटिव्ह असते. टोटली अपोजिट विथ इलेक्ट्रोलायटिक सेल. जसं इलेक्ट्रोलायटिक मध्ये इलेक्ट्रिकल टू केमिकल एनर्जी जात होती, गॅल्व्हॅनिक मध्ये केमिकल टू इलेक्ट्रिकल एनर्जी जाते. तर अशा प्रकारे हा झाला डिफरन्स बिटवीन दिस टू टाइप्स ऑफ सेल्स. क्वेश्चन बघा. फॉर गॅल्व्हॅनिक सेल कन्सिस्टिंग ऑफ झिंक इलेक्ट्रोड अँड स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. म्हणजे एका गॅल्व्हॅनिक सेल मध्ये 2 इलेक्ट्रोड आहे, एक आहे झिंक, एक आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. तर झिंकचे जे रिडक्शन पोटेन्शियल आहे ते आपल्याला दिलं आहे आणि आपल्याला माहित आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोडचे जे रिडक्शन पोटेन्शियल आहे ते असते 0. तर आता म्हटलं आहे आयडेंटिफाय द रिएक्शन that takes place at positive electrode during the working of cell. पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड वर कोणती रिएक्शन होणार ते आयडेंटिफाय करा म्हणते. मला सांगा, गॅल्व्हॅनिक सेल आताच आपण बघितला, त्यामध्ये पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड कोणता असतो? कॅथोड. कॅथोड पॉझिटिव्ह असतो गॅल्व्हॅनिक सेल मध्ये आणि ऍनोड निगेटिव्ह असतो. तर आपल्याला माहिती आहे कॅथोड वर कोणती रिएक्शन होते? रिडक्शन होते. म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स ची रिएक्शन जी आहे ती कॅथोड वर होते. तर ऑप्शन्स मध्ये बघा कोणती रिएक्शन अशी आहे ज्यामध्ये गेन होत आहे इलेक्ट्रॉनचं. यामध्ये ते इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत आहे, म्हणजे ऑप्शन ए कॅन्सल झाला. बी मध्ये इलेक्ट्रॉन गेन होत आहे, कन्सिडर करू शकतो. सी मध्ये पण इलेक्ट्रॉन रिमूव्ह होत आहे, कॅन्सल. डी मध्ये पण इलेक्ट्रॉन गेन होत आहे, कन्सिडर करू शकतो. म्हणजे आता आपल्याला या 2 ऑप्शन पैकी डिसाइड करायचं आहे की कोणती रिएक्शन कॅथोड वर होणार. तर मला सांगा, दोन्ही तर रिडक्शन रिएक्शन आहे, मग 2 पैकी कोणती होईल? ज्याचा इलेक्ट्रोड म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल, इलेक्ट्रोड रिडक्शन पोटेन्शियल जास्त राहणार ती रिएक्शन होणार. आता बघा, एक आहे -0.76, हा आहे रिडक्शन पोटेन्शियल ऑफ झिंक आणि एक आहे 0, हा आहे रिडक्शन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन. कोणता जास्त आहे? 0 जास्त आहे, कारण हा तर निगेटिव्ह आहे. म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन जास्त आहे. रिडक्शन पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन जास्त आहे दॅन रिडक्शन पोटेन्शियल ऑफ झिंक. म्हणून आपण म्हणू की हायड्रोजनची रिडक्शन रिएक्शन होणार बिकॉज ऑफ हायर रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे ऑप्शन डी विल बी अवर आन्सर. आपल्याला विचारलं होतं कोणती रिएक्शन होणार, तर ही रिएक्शन होणार. मी एक्सप्लेनेशन मध्ये पण बघू शकता, सेम तेच गिवन आहे. नेक्स्ट आहे नेट सेल रिएक्शन. आपण आताच बघितलं, कोणत्याही सेलमध्ये ऍनोड असते, कॅथोड असते. ऍनोड वर होते ऑक्सिडेशन रिएक्शन, कॅथोड वर होते रिडक्शन रिएक्शन. दोन्ही रिएक्शन्सला कंबाईन करा. रिडक्शन हाफ सेल रिएक्शन प्लस ऑक्सिडेशन हाफ सेल रिएक्शन, जेव्हा आपण दोघांना ऍड करतो तेव्हा आपल्याला नेट सेल रिएक्शन मिळते. आता बघून घेऊ आपण क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट्स. म्हणजे काही फॉर्म्युला वाईज की क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट, जेव्हा एका सेल मध्ये चार्ज फ्लो होत आहे तर ऑब्विसली काहीतरी मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो होऊन राहिले. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे तेव्हा आपण म्हणतो की चार्ज फ्लो होत आहे. जर इलेक्ट्रॉन्स फ्लो होत आहे तर करंट पण जनरेट होत आहे. परत जर इलेक्ट्रॉन फ्लो होत आहे तर इलेक्ट्रॉनचा काहीतरी मास पण आहे. म्हणजे प्रत्येक हाफ सेल रिएक्शन काहीतरी मास ऑफ इलेक्ट्रॉन्सची पण ट्रान्सफर करत आहे. तर याचा अर्थ मास म्हणजे मोल्स पण राहील. तर एक मोल रेशिओ तयार होईल. मग त्यानंतर किती अमाऊंट ऑफ सबस्टन्स ट्रान्सफर झाला तो पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो विथ दिस मोल रेशिओ. तर अशा प्रकारे काही कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा काही क्वांटिटेटिव्ह कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण बघून घेऊ. लक्ष द्यायचा, हा पण एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आपण डिराईव्ह करू ज्यावर सरळ सरळ क्वेश्चन्स विचारला जाते. तर सर्वात पहिले आहे टू कॅल्क्युलेट क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड चार्ज क्यू पास्ड ड्युरिंग इलेक्ट्रोलिसिस. बघा, इलेक्ट्रोलायसिस जेव्हा होत आहे तेव्हा आपण काहीतरी चार्ज क्यू पास केला. फॉर एक्झाम्पल, त्या चार्ज क्यूनी काहीतरी कंडक्टर मध्ये करंट आय जनरेट केला असेल. ठीक आहे, एक वेळा प्रॉपरली ड्रॉ करते. हे 2 इलेक्ट्रोड्स आहे, एक पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय झालेला आहे, काहीतरी चार्ज क्यू जो आहे तो एका इलेक्ट्रोड पासून दुसऱ्या इलेक्ट्रोड मध्ये पास होत आहे. तर ऑब्विसली इलेक्ट्रॉन्सचा फ्लो होत आहे. याचा अर्थ इलेक्ट्रॉन्सचा फ्लो काहीतरी करंट पण जनरेट करणार आहे आय.
आणि आपण कन्सिडर करू की ही जे इक्वेशन आहे किंवा हे जे सेटअप आहे की करंट फ्लो होत आहे, चार्ज फ्लो होत आहे, करंट जनरेट होत आहे, हा जो प्रोसिजर आहे हा टाइम टी साठी आपण चालवत आहे. तर आपल्याला माहित आहे करंट इलेक्ट्रिसिटी वरून की चार्ज इज इक्वल्स टू करंट इंटू टाइम, किंवा आपण म्हणू शकतो करंट काय असते, रेट ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज, म्हणजे चार्ज पर युनिट टाइमला आपण करंट म्हणतो. तर करंट इज इक्वल्स टू आपण काय लिहू शकतो, Q इज इक्वल्स टू I इंटू टी लिहू शकतो. Q चा जो युनिट असते तो असतो C, म्हणजे कुलम. Q आहे चार्ज, I आहे करंट, त्याचा युनिट असणार आहे अँपियर, T आहे टाइम, ज्याचा युनिट असणार आहे सेकंड. तर इथे या फिगर मध्ये बघा तेच गिवन आहे. Q, C म्हणजे कुलम मध्ये, I म्हणजे अँपियर, सॉरी I म्हणजे करंट इन अँपियर्स, आणि T म्हणजे टाइम इन सेकंड्स. तर त्याला आपण बेसिकली चार्जला आपण असं लिहू शकतो, Q इज इक्वल्स टू I इंटू टी. आता बघा मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍक्च्युली किती पास झाले. आपल्याला माहित आहे जेव्हा चार्ज पास होत आहे, काहीतरी क्यू चार्ज पास होत आहे, क्यू चार्ज पास होत आहे म्हणजे इलेक्ट्रॉन्स पास होत आहे. आता क्यू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, क्यू कुलम्स, तर याच्यामध्ये या चार्ज मध्ये किती मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास झाले ते आपण कसे कॅल्क्युलेट करू. तर आपल्याला काय करावं लागेल, एका मोल ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये किती चार्ज असते ते फाइंड आउट करावं लागेल. टोटल चार्ज तर आपल्याकडे क्यू आहे, पण एका मोल मध्ये किती चार्ज आहे तो डिनोट केला जाते फॅरेडेनी, म्हणजे 9650 ने जर आपण डिवाइड केला तर हा आहे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉनचा चार्ज. अशा प्रकारे आपल्याला या फॉर्म्युलाने मिळतो की मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती पास झाले टोटल ते. आता मोल रेशिओ काय असते, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन द हाफ रिएक्शन अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन द हाफ रिएक्शन. जी पण हाफ रिएक्शन आहे, सपोज कॅथोड वर काहीतरी रिएक्शन होत आहे, हायड्रोजन प्लस इलेक्ट्रॉन्स गिवन H+, ठीक आहे. किंवा आणखी एक दुसरी रिएक्शन बघा, कॉपर आयन आहे Cu2 प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Cu. तर याच्यात बघा मोल रेशिओ काय असणार, ही एक हाफ रिएक्शन आहे. ओके, एक तर ही कॅथोड वर होत आहे किंवा एनोड वर होत आहे, पण रिडक्शन रिएक्शन आहे म्हणजे कॅथोड वर होणारी रिएक्शन आहे. तर कोणती एक हाफ रिएक्शन लिहायची, त्याच्यामध्ये बघायचं की मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म किती आहे, किती मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म झाला 1 मोल, अपॉन मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड इन द हाफ रिएक्शन, किती मोल ऑफ इलेक्ट्रॉन रिक्वायर्ड होते 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. तर हा झाला आपला मोल रेशिओ. अशा प्रकारे कोणत्याही एक तर तुम्ही आयदर एनोड हाफ रिएक्शन लिहा किंवा कॅथोड हाफ रिएक्शन लिहा, कोणत्याही एका हाफ रिएक्शनने तुम्ही मोल रेशिओ आयडेंटिफाय करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही टोटल चार्ज फाइंड आउट करा, म्हणजे जर तुम्हाला करंट दिला आहे आणि टाइम दिला आहे तर तुम्ही क्यू काढू शकता. जर तुम्ही टोटल चार्ज फाइंड आउट केला तर तुम्ही त्या टोटल चार्जला सिम्पली 9650 ने डिवाइड करा, तर तुम्हाला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पण मिळून जातील. नेक्स्ट आहे बघा, हा फॉर्म्युला आपण बघितला, हा फॉर्म्युला बघितला, मोल रेशिओ आपण बघितली. आता टोटल मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म, या फॉर्म्युला वरून आपण टोटल मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्स काय लिहू शकतो, मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ट इनटू मोल रेशिओ. आता मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन पास साठी आपण हा फॉर्म्युला बघितला, म्हणजे QC अपॉन 9650 इंटू मोल रेशिओ. आता QC ला आपण लिहू शकतो A इंटू टी, म्हणजे I इंटू टी. तर QC ला रिप्लेस करा I इंटू टी अपॉन 9650, हा झाला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉनचा फॉर्म्युला इंटू मोल रेशिओ. जर आपण असं केलं, हा फॉर्म्युला यूज केला, तर आपल्याला मिळते टोटल मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म, म्हणजे टोटल किती मोल्स ऑफ प्रोडक्ट तयार झाला इन द रिएक्शन तो आपल्याला मिळाला. पण जर आता आपल्याला मास पाहिजे असेल, आपल्याला मोल्स तर मिळाले पण आता मास पाहिजे, तर सिम्पली काय करा, मोल्स ऑफ प्रोडक्टला मोलार मास ऑफ प्रोडक्टनी मल्टिप्लाय करा, तर तुम्हाला मास पण मिळून जाईल. त्या मासला आपण रिप्रेझेंट केलं W नी. तर अशा प्रकारे हा जो आहे इथे आपल्याला फायनल फॉर्म्युला मिळाला फॉर मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म ड्युरिंग इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन. एक इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन होत होती एका इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये, ज्यामध्ये काहीतरी चार्जेस, काहीतरी करंट, काहीतरी टाइम इन्व्हॉल्व होता. त्याच्यावरून आपण फाइंड आउट केलं नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन Ne. त्या Ne ला यूज केला आणि आपण मोल रेशिओ पण फाइंड आउट केला, त्याचा पण फॉर्म्युला इथे दिला आहे. आता मोल रेशिओला
जेव्हा आपण मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स कास्ट सोबत रिॲक्ट केलं, म्हणजे सॉरी मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म किती आहे ते मिळाले. तो फॉर्म्युला आहे हा, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. आता मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म जर आयडेंटिफाय करायचा आहे, तर त्या मोल्स ऑफ प्रोडक्टला मोलार मासने मल्टिप्लाय केलं, सिम्पली आपल्याला मिळाला मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म. हा झाला फायनल फॉर्म्युला. तर एक वेळा तुम्ही या स्लाइडला स्वतःहून अनालाइज करा, बरोबर स्टेप बाय स्टेप बघा, तुम्हाला समजून जाईल की आपण कसा डिराईव्ह केला. हे एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे, तर याला लक्षात ठेवावं लागेल. यावर डायरेक्ट क्वेश्चन्स पण येतात. बघा, मास ऑफ प्रोडक्ट फॉर्म साठी हा फॉर्म्युला होता, मोल्स ऑफ प्रोडक्ट इंटू मोलार मास ऑफ प्रोडक्ट. त्याला आपण जेव्हा व्हॅल्यू सबस्टिट्यूट केला तर आपल्याला हे मिळालं. पण जर आपण म्हटलं की दोन सेल्स सिरीज मध्ये कनेक्टेड आहे, जरी वेगवेगळे इलेक्ट्रोलाइट आहे, पण सेल काय आहे, सिरीज मध्ये कनेक्टेड आहे. सिरीज मध्ये कनेक्टेड आहे म्हणजे त्यामध्ये सेम चार्ज जात आहे, म्हणजे सेम मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन दोन्ही सेल मध्ये जात आहे. तर याचा अर्थ ही जी टर्म आहे, म्हणजे हा जो आहे IT अपॉन 96500, ही टर्म दोन्ही सेल्स साठी सेम राहणार आहे. म्हणजे बघा, मास इज इक्वल्स टू, या टर्मला मी ए म्हणतो, सॉरी एच्या जागी मी याला म्हणतो बी. तर बी इंटू मोल रेशिओ इंटू मोल्स ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे. तर मोल्स ऑफ प्रोडक्टला आपण M1 म्हणू, सॉरी M म्हणू, कॅपिटल M. मोल रेशिओला मोल रेशिओ, आणि बी काय झाला, हा झाला आपला मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे, हा आहे आपला बी. आपण म्हटलं की हा बी दोन सोल्युशन साठी सेम आहे. दोन सोल्युशन आहे आपले W1, एका सोल्युशनला आपण 1 ने डिनोट करू, तर W1 इज इक्वल्स टू बी इंटू मोल रेशिओ 1, म्हणजे पहिल्या सोल्युशनचा मोल रेशिओ इंटू मोल्स ऑफ प्रोडक्ट इन फॉर्मड इन 1, M1. दुसऱ्या सोल्युशन साठी पण सेम इक्वेशन लिहून घेऊ, बी इंटू मोल रेशिओ 2 इंटू M2. आता बघा, बी तर सेम आहे दोघांसाठी, म्हणजे आपण काय लिहू शकतो, W1 अपॉन हे टर्म मोल रेशिओ इंटू मोल्स ऑफ प्रोडक्ट ची टर्म्स इज इक्वल टू W2 अपॉन मोल रेशिओ 2 अपॉन मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म्स इन सेकंड सोल्युशन. अशा प्रकारे सांगण्याचा अर्थ की आपण दोन्ही सोल्युशन मध्ये असणारे जे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन आहे त्याला इक्वेट करा, तर आपल्याला एक रिएक्शन मिळते, एक इक्वेशन मिळते. ती इक्वेशन आपण यूज करू शकतो जर दोन सेल्स सिरीज मध्ये प्रेझेंट आहेत तर. अशी सिच्युएशन जर क्वेश्चन मध्ये दिली असली तर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला यूज करून घ्या. तर क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग चेंजेस टेक प्लेस ऍट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड ड्युरिंग द वर्किंग ऑफ ड्राय सेल. तर ड्राय सेल काय असते, आपल्या टेक्स्टबुक मध्ये बघा डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स दिले आहे. एक ड्राय सेल झाला, त्यानंतर झिंक, निकेल सेल, हायड्रोजन, स्टँडर्ड हायड्रोजन सेल. तर अशा प्रकारचे जे काही सेल्स ऍट द एंड ऑफ द चॅप्टर आपल्याला दिले आहे ते तुम्ही थोडेसे लक्षात घ्या, त्याला एक वेळा रीड करजा. त्यामध्ये प्रत्येक सेलमध्ये एनोड कोणता आहे, कॅथोड कोणता आहे, म्हणजे कोणकोणते मटेरियल यूज झाले आहे इन प्लेस ऑफ एनोड आणि इन प्लेस ऑफ कॅथोड, ते आपल्याला थोडंसं माहित असलं पाहिजे. जर आपल्याला तितकंही माहित असेल तर आपण इझिली असे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे आपल्याला बाकीचं तर माहित राहतेच की कॅथोडवर रिडक्शन होते, एनोडवर ऑक्सिडेशन होते. तर जसं इथे ड्राय सेल म्हटलं आहे, तर ड्राय सेल म्हटल्यावर आपल्याला माहित असलं पाहिजे की ड्राय सेल मध्ये मॅग्नीज आणि झिंक असते. त्याच्या व्यतिरिक्त माहित असलं पाहिजे की कोणता कॅथोड असते आणि कोणता एनोड असते, तर आपण ऑप्शन्स बरोबर अनालाइज करू शकतो. बघा, एनोड इज नेगेटिव्ह आणि झिंक कंटेनर, म्हणजे ड्राय सेल मध्ये जो एनोड आहे तो राहणार आहे झिंक, आणि कॅथोड आहे तो राहणार आहे आपला मॅग्नीज. तर कॅथोड मध्ये तर रिडक्शन होते आणि एनोड मध्ये होते ऑक्सिडेशन. आपल्याला म्हटलंय पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर काय रिएक्शन होणार, तर एनोड जो आहे ड्राय सेलचा तो नेगेटिव्ह असते आणि कॅथोड जो आहे तो पॉझिटिव्ह असते. म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडची गोष्ट सुरू आहे तर आपल्याला फक्त कॅथोड कन्सिडर करायचं आहे. आता कॅथोडवर असते मॅग्नीज, म्हणजे मॅग्नीजचं काय व्हायला पाहिजे, रिडक्शन. तर आता बघा कोणत्या ऑप्शन मध्ये म्हटलं आहे की मॅग्नीज इज रिड्युस्ड,
तर हा MnO2 इज रिड्युस्ड टू Mn2O3 म्हणजे ऑप्शन सी जो आहे तो आपला आन्सर असायला पाहिजे. तर म्हणून जो सेल्सचा जो पोर्शन आहे टेक्स्टबुकच्या एंड मध्ये म्हणजे चॅप्टरच्या एंड मध्ये तो सेल्सचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला थोडं अशा टाइप मध्ये त्याला लक्षात ठेवावं लागेल की कॅथोड कोणता मटेरियल आहे, एनोड कोणता मटेरियल आहे, परत कॅथोड तो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, एनोड पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, एक असं फ्लो चार्ट तयार करून घ्या. आयडिया सांगते, एक असं फ्लो चार्ट तयार करा ज्यामध्ये डिफरंट सेल्स असणार, डिफरंट सेल्सचे नेम्स इथे लिहा. जसं हायड्रोजन स्टँडर्ड हायड्रोजन सेल, त्यानंतर निकेल कॅडमियम, त्यानंतर लीड जो सेल आहे तो. तर त्यामध्ये लिहायचं कॅथोड कोणता होता, प्रत्येक सेल मधला कॅथोड कोणता होता आणि तो पॉझिटिव्ह होता की निगेटिव्ह होता, त्याच्यासोबत साइन पण लिहत चालायचं. ठीक आहे. एनोड कोणता होता तो लिहायचा आणि एखादं एक्झाम्पल लिहून टाकायचं किंवा जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन असेल काही दिलेली तर ती लिहून टाकायची. बस इतका टेबल तुम्ही लक्षात ठेवा, तुमचे सर्व सेल बेस्ड क्वेश्चन जे थेरॉटिकल क्वेश्चन्स आहेत ते याच्यावरून सॉल्व्ह होऊन जाईल. नेक्स्ट, व्हॉट इज नंबर ऑफ फॅराडे required to form 1 mole H2 by reduction of H plus ions? तर what are the number of Faraday required to form 1 mole of hydrogen from H plus ion reduction? म्हणजे H plus आयनचं रिडक्शन झालं, इलेक्ट्रॉन गेन झाले टू फॉर्म H. H2 म्हणजे 2 H plus आयन H2 फॉर्म करेल, 2 H plus आयन राहील, त्याला 2 इलेक्ट्रॉन लागेल, तेव्हा 2 H म्हणजे H2 चे ॲटम कंबाईन होईल आणि H2 फॉर्म होईल. तर अशा प्रकारे माझी ही झाली हाफ सेल रिएक्शन. आता बघा काय म्हटलं आहे की मोल ऑफ प्रोडक्ट फॉर्म, H2 किती फॉर्म झाला, 1 मोल फॉर्म झाला. मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती लागले, 2 मोल्स लागले. नंबर ऑफ फॅराडे किती लागले, मला बघा 1 फॅराडे म्हणजे काय होते, 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन, चार्ज पास्ड इन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन त्याला आपण म्हणतो 1 फॅराडे. आणि किती असतो तो, तो असतो 96500 कूलम. म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जितका चार्ज कॅरी करते त्याला आपण म्हणतो 1 फॅराडे. म्हणजे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन जर 96,500 कूलमचा चार्ज कॅरी करत आहे तर हा 96,500 कूलम हा झाला आपला 1 फॅराडे. तर हा कॅरी केला आहे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉननी, इतका चार्ज कॅरी केला आहे 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉननी. तर 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन किती चार्ज कॅरी करेल, इथे तर आपल्याकडे 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन आहे, 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन 1 फॅराडे चार्ज कॅरी करेल. 1 मोल इलेक्ट्रॉन 1 फॅराडे कॅरी करते, बस हा लॉजिक लक्षात ठेवायचा. तर 2 मोल ऑफ इलेक्ट्रॉन 2 फॅराडे कॅरी करेल, 3 मोल ऑफ इलेक्ट्रॉन 3 फॅराडे चार्ज कॅरी करेल. तर सिम्पली आपल्याला काय करावं लागेल, अशा क्वेश्चन्स मध्ये हाफ सेल रिएक्शन्स लिहावं लागेल. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन किती लागून राहिले ते आयडेंटिफाय करावं लागेल. बस जितके मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन लागत आहे तितकेच नंबर ऑफ फॅराडेज लागत आहे. म्हणजे आपल्याला विचारलंय नंबर ऑफ फॅराडे, पण फाइंड आउट केलं मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन 2 मोल्स आहे म्हणजे 2 फॅराडे लागत आहे. सिंपल. एक वेळा तुम्ही हे एक्सप्लेनेशन पण रीड करून घ्या, यामध्ये पण तेच सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ लॉंग शुड an aqueous solution of NaCl be electrolyzed by passing 100 ampere current so that 0.5 mole chlorine is released at anode? म्हणजे आपल्याला म्हटलं आहे की आपण NaCl चे जे सोल्युशन आहे त्याला किती वेळपर्यंत इलेक्ट्रोलायसिस केली पाहिजे जेणेकरून 100 अँपिअर करंट त्यातून पास होईल आणि प्रोडक्ट जो आहे म्हणजे क्लोरीन ऍज अ प्रोडक्ट जो फॉर्म होईल तो 0.5 मोल फॉर्म होईल. म्हणजे मोल ऑफ प्रोडक्ट 0.5 आहे आणि करंट जो आहे तो 100 अँपिअर पास झाला पाहिजे. आणि आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की किती वेळसाठी करंट पास झाला पाहिजे. तर बघा पहिले तर आपण हाफ सेल रिएक्शन लिहून घेऊ, कारण मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असते किंवा मोल रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असते. क्लोरीन आणि एनोड, एनोड म्हटलं आहे तर आपण लिहू ऑक्सिडेशन रिएक्शन. म्हणजे आपल्याकडे रिलीज ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला लिहायला लागेल.
म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आपल्याला लिहावं लागेल. तर बघा, पहिले क्लोरीन जवळ 1 इलेक्ट्रॉन होता, त्याने इलेक्ट्रॉन रिलीज केला. क्लोरीन कसा फॉर्म होतो? Cl2 च्या फॉर्म मध्ये फॉर्म होतो. 2 Cl आहे म्हणजे इथे पण 2 असले पाहिजे. आता एका क्लोरीन आयन जवळ 1 इलेक्ट्रॉन आहे, तर 2 क्लोरीन आयन जवळ 2 इलेक्ट्रॉन असले पाहिजे आणि 2 इलेक्ट्रॉन त्याने लूज केले पाहिजे. तर अशा प्रकारे ही झाली आपली एनोड रिॲक्शन. ही आपण लिहिली हाफ सेल रिॲक्शन. आता याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट करता येत आहे का मोल रेशिओ? बघा, मोल रेशिओ काय असते? मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म इन द हाफ सेल रिॲक्शन. मोल ऑफ प्रोडक्ट किती फॉर्म झाले? 1. आणि नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती यूज झाले? मोल ऑफ इलेक्ट्रॉन किती यूज झाले? 2. म्हणजे मोल रेशिओ झाला 0.5. आता बघा, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टाइम. तर टाइम साठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे? आपल्याकडे मोल ऑफ प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे, मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्मचा फॉर्म्युला आहे I इंटू टी 0.96500 इंटू मोल रेशिओ. आपण मोल रेशिओ फाइंड आउट केला होता, तो आहे 1/2. काय आपल्याकडे आहे? हा आपल्याला नंबर माहित आहे, आपल्याला टी फाइंड आउट करायचा आहे आणि मोल्स ऑफ प्रोडक्ट पण आपल्याला माहित आहे, ते आहे 0.5. सिम्पली फॉर्म्युला मध्ये एकच अननोन आहे बेसिकली. तर सर्व व्हॅल्यूज पुट आउट करा, जो अननोन आहे त्याला फाइंड आउट करा. 965 सेकंड्स आपला आन्सर असेल. नेक्स्ट, व्हॉट इज नंबर ऑफ फॅराडे required to produce 0.18 gram of aluminum at cathode during the electrolysis of molten AlCl3. बघा, 0.18 ग्राम ऑफ अल्युमिनियम प्रोड्यूस करायचं आहे, तर आपण फाइंड आउट करू शकतो की मोल्स ऑफ प्रोडक्ट किती प्रोड्यूस झाले पाहिजे. किती मोल्स ऑफ अल्युमिनियम प्रोड्यूस झाले पाहिजे? सिम्पली गिवन मास अपॉन मोलार मास. तर याने मिळून जाईल आपल्याला मोल्स ऑफ प्रोडक्ट. मोलार रेशिओ फाइंड आउट करायसाठी आपण काय करू शकतो? सिम्पली हाफ सेल रिॲक्शन लिहू शकतो. बघा, अल्युमिनियम वर असते 3+. जर 3 इलेक्ट्रॉन मिळाले तर हा होऊन जाईल अल्युमिनियम तयार. म्हणजे 1/3 हा झाला आपला मोल रेशिओ. हा मी थोडा शॉर्ट मध्ये घेते कारण सेम क्वेश्चन आपण मी लास्ट क्वेश्चन मध्ये एक्सप्लेन केला. तर हा झाला मोल रेशिओ तयार. हा झाला इथून आपल्याला मिळाला मोल्स ऑफ प्रोडक्ट तयार करून. आपल्याला विचारले आहे नंबर ऑफ फॅराडेज म्हणजे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. तर बघा, या रिॲक्शन मध्ये जी जनरल रिॲक्शन होती त्यामध्ये आपण बघितलं की अल्युमिनियम 3+ प्लस 3 इलेक्ट्रॉन गिव्स अल्युमिनियम. आपण इथे म्हणू शकतो की 1 मोल Al फॉर्म व्हायसाठी आपल्याला 3 फॅराडे लागले किंवा 3 मोल इलेक्ट्रॉन लागले. 3 मोल इलेक्ट्रॉन लागले म्हणजे 3 फॅराडेज लागले. ठीक आहे. तर जे आपल्याला 18 ग्राम अल्युमिनियम दिलाय, 0.18 ग्राम अल्युमिनियम, म्हणजे त्याच्यावरून आपण मोल्स फाइंड आउट केले तर आपल्याला मिळाले इतके मोल्स. याला मी A कन्सिडर करतो. तर A मोल अल्युमिनियमला किती लागेल? 1 मोलला जर 3 फॅराडे लागले तर हा जो 0.0067 मोल आहे याला किती फॅराडेज लागेल? बस इतकीच कॅल्क्युलेशन आहे. तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे हा आहे सपोज x, तर x इज इक्वल्स टू होणार 0.0067 इंटू 3/1. म्हणजे तुम्हाला इतकं मिळणार. आन्सर येणार 0.02 फॅराडे. सिंपल युनिटरी मेथड आहे. म्हणजे एका मोल अल्युमिनियमला 3 फॅराडेज लागले तर 0.00667 मोल्स ऑफ अल्युमिनियमला किती फॅराडेज लागणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट मास ऑफ कॅल्शियम डिपॉझिटेड ॲट कॅथोड बाय पासिंग 8 एम्पियर 0.8 एम्पियर करंट, म्हणजे I इज इक्वल्स टू 0.8 टू मोल्टन CaCl2 इन 60 मिनिट्स. टाइम इज इक्वल्स टू 16 मिनिट्स आहे. याला इंटू 60 करा आणि सेकंड्स मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे. मोलार मास तुम्हाला दिला आहे कॅल्शियमचा 40 ग्राम पर मोल. आता या CaCl2 वरून तुम्ही हाफ सेल रिॲक्शन लिहू शकता. Ca2+ प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Ca. म्हणजे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती आहे? 2. मोलार रेशिओ किती असणार?
मोलार रेशिओ असणार 1 मोल प्रोडक्ट फॉर्म झाला फ्रॉम 2 मोल्स ऑफ रिएक्शन म्हणजे 0.5. तर बघा याच्या पुढे तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा. सिंपल जे क्वांटिटेटिव्ह अनालिसिसचे जे आपले फॉर्म्युलेज आहेत, म्हणजे मासचा जो फॉर्म्युला होता कॅल्क्युलेट करायचा, I into T upon 96500 into mole ratio into moles of product form, बस ते सर्व फॉर्म्युलेचाच यूज करून हा क्वेश्चन सॉल्व्ह होणार आहे. व्यवस्थित गिवन काय काय आहे त्याला अनालाइज करा, त्यानंतर हाफ सेल रिएक्शन लिहा आणि हा क्वेश्चन सॉल्व्ह करून बघा. तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून बघा आणि मग हे सोल्युशन तुम्ही रेफर करू शकता. तर नेक्स्ट आता आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल अँड सेल पोटेन्शियल. कोणत्याही सेलचा जो टोटल इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे त्यासाठी असते एनोडचं पोटेन्शियल प्लस कॅथोडचं पोटेन्शियल, म्हणजे सम ऑफ पोटेन्शियल ऑफ एनोड आणि पोटेन्शियल ऍट एनोड. पण सम म्हणजे ऍडिशन लिहिताना प्लस लिहिताना आपण कन्सिडर करतो एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि कॅथोडचं रिडक्शन पोटेन्शियल. म्हणजे कोणत्याही सेलचा ई सेल म्हणजे टोटल इलेक्ट्रोड पोटेन्शियल तो असते ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. तर अशा प्रकारे हा झाला टोटल सेल पोटेन्शियल. पण जर यदा कदाचित आपण एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल न घेता रिडक्शन पोटेन्शियल घेतलं, म्हणजे क्वेश्चन मध्ये आपल्याला दिले आहे रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड अँड कॅथोड, तेव्हा आपण दोन्ही प्लस साइन यूज नाही करणार. म्हणजे बघा इथे पण आपण प्लस घेतला आहे आणि इथे पण प्लसच घेतला आहे. पण यदा कदाचित आपल्याला दिला आहे रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड इन केस ऑफ ऑक्सिडेशन पोटेन्शियल, तर आपण काय करू, आपण एक नेगेटिव्ह साइन यूज करू. बघा इथे सिम्पली ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड होतं, रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड होतं. आपल्याला माहित आहे जे बाय डिफॉल्ट टेंडन्सी असते ती काय असते की एनोड वर होणार ऑक्सिडेशन, कॅथोड वर होणार रिडक्शन. ठीक आहे. तर म्हणून जेव्हा आपण ऑक्सिडेशन पोटेन्शियल लिहितो एनोडचं तर ते पॉझिटिव्ह असते. जेव्हा रिडक्शन पोटेन्शियल लिहितो आपण कॅथोडचं ते पण पॉझिटिव्हच असते, म्हणजे विथ पॉझिटिव्ह साइनच आपण लिहितो. कारण हे जे रिएक्शन्स आहे किंवा या ज्या टेंडन्सीज आहेत त्याचे बाय डिफॉल्ट आहे. पण जर आपण चेंज करत आहे म्हणजे एनोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल न लिहिता आपण एनोडचं लिहिणार आहे रिडक्शन पोटेन्शियल, तर आपण यूज करू एक नेगेटिव्ह साइन. म्हणजे आपल्याला दोन इक्वेशन्स मिळणार ओव्हरऑल सेल पोटेन्शियलच्या. एक तर राहील सिंपल, ती आहे ऑक्सिडेशन पोटेन्शियल यूज करा एनोडचं आणि रिडक्शन पोटेन्शियल यूज करा कॅथोडचं आणि सिंपली दोघांना ऍड करा. पण जर तुम्ही यूज करत आहे रिडक्शन पोटेन्शियल एनोडचं तर एका मायनस साइन सोबत यूज करा, कारण ते काय आहे काहीतरी अपोजिट होत आहे त्याच्या नेचरच्या. तर अशा प्रकारे हे झालं रिडक्शन पोटेन्शियल एनोड आणि कॅथोडचं तर बाय डिफॉल्ट रिडक्शनच असते, म्हणजे कॅथोड साठी प्लसच साइन राहू द्यायचं, रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. तर हे झाले दोन फॉर्म्युले आपल्याला सेलच्या पोटेन्शियलला टोटल इलेक्ट्रोड पोटेन्शियलला कॅल्क्युलेट करायसाठी. नेक्स्ट नर्स्ट इक्वेशन, खूप इम्पॉर्टंट इक्वेशन आहे आणि खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. सरळ सरळ क्वेश्चन विचारला जाते. नर्स्ट इक्वेशन म्हणते की तुम्हाला एक सेलची रिएक्शन दिली आहे, अशी काहीतरी रिएक्शन दिली आहे, ए आणि बी रिएक्टंट आहे, सी आणि डी प्रोडक्ट फॉर्म होत आहे आणि स्मॉल ए बी सी डी जे आहे ते मोल्सला डिनोट करत आहे. तर आपण सेलचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे ते फाइंड आउट करू शकतो विथ दिस इक्वेशन. म्हणजे इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सेल जो असते तो असते स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सेल मायनस आर टी अपॉन एन एफ इंटू एल एन ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट रेज टू द पॉवर त्याचे कोएफिशियंट्स, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स रेज टू द पॉवर त्याचे कोएफिशियंट्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टर्स रेज टू द पॉवर त्याचे रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट्स. म्हणजे बघा प्रोडक्ट्स होते सी आणि डी, तर सी आणि डी चं कॉन्सन्ट्रेशन घ्यायचं रेज टू द पॉवर मोल्स ऑफ सी अँड डी, मोल्स ऑफ सी मोल्स ऑफ डी. त्यानंतर डिनॉमिनेटर मध्ये रिएक्टंट्सला घ्या, त्याचे कॉन्सन्ट्रेशन लिहा आणि रेज टू द पॉवर त्याचे रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट्स.
तर अशा प्रकारे ही झाली आपली नॉर्स्ट इक्वेशन. ही हेल्प करते टू फाइंड आउट इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सेल. आणि आपल्याला माहित काय असायला पाहिजे? माहित असायला पाहिजे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल, त्यानंतर गॅस कॉन्स्टंट, टेम्परेचर दिला असला पाहिजे, एन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स किती पास होत आहे रिएक्शन मध्ये ते माहित असलं पाहिजे. एन तुम्ही हाफ सेल रिएक्शन लिहून कॅल्क्युलेट करू शकता. हाफ सेल रिएक्शन कशी लिहायची ते आपण आताच मागच्या स्लाइड्स मध्ये मागच्या क्वेश्चन्स मध्ये पाहिलं. आणि एफ आहे, एफ असते 96500 कुलम म्हणजे 1 फॅराडे. आणि हे जे आहे हे आहे कॉन्सन्ट्रेशन. तर अशा प्रकारे इथे बघा हे तुम्हाला दिलंच आहे. ठीक. आता जर टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस असला म्हणजे 298 केल्विन, जर 25 डिग्री सेल्सिअस आहे तर ही जी टर्म आहे ना, ही टर्म कशामध्ये कन्वर्ट होईल? ही टर्म कन्वर्ट होणार 0.0592 मध्ये. म्हणजे सिम्पली आपण इतक्या याला आपण रिप्लेस करू शकतो विथ 0.0592 आणि एक मोर सिम्पलर फॉर्म्युला तयार करू शकतो. त्याच्या आधी एक वेळा हे बघा, इथे होता ln. जर आपण आता log टू द बेस 10 घ्यायचा आहे तर इथे या टर्मला मल्टिप्लाय करावं लागेल 2.303 ने. तर जस्ट ln म्हणजे log टू द बेस e चा आपण log टू द बेस 10 मध्ये कन्वर्जन केलं, त्याच्यासाठी आपण 2.303 ने मल्टिप्लाय केलं. आता या केसमध्ये जर 25 डिग्री सेल्सिअस असला तर आपण सिम्पली एफ ला सोडून द्या आणि सिम्पली एन ला सोडून द्या आणि एन च्या व्यतिरिक्त जे बाकी टर्म्स आहे त्याला आपण रिप्लेस करू शकतो 0.0592 ने. म्हणजे आपला जो फॉर्म्युला बनेल ॲट 25 डिग्री सेल्सिअस तो बनेल ई सेल इक्वल्स टू ई नॉट सेल मायनस 0.0592 अपॉन एन, कारण एन तर चेंज होणार, डिफरंट रिएक्शन साठी डिफरंट असू शकते, इनटू log टू द बेस 10 ऑफ तेच प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन. आता याच कॉन्सन्ट्रेशनचे जे टर्म्स आहे फॉर्म्युलामध्ये, जर आपले रिएक्शन्स गॅसियस फॉर्म मध्ये होणार आहे म्हणजे रिएक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स जे आहे ते गॅसियस आहे, तर सिम्पली काय करा, तुम्ही कॉन्सन्ट्रेशनच्या जागी पार्शियल प्रेशर्सला यूज करा. क्वेश्चन मध्ये ते दिलं असणार, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन न देता पार्शियल प्रेशर दिलं असेल, तुम्ही ते पण यूज करू शकता. चला तर क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय म्हणते? फॉर सेल रिएक्शन A प्लस B2 प्लस गिव्स A2 प्लस प्लस B. ही एक सेल रिएक्शन आहे. याच्यासाठी जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऑफ द रिएक्शन आहे तो आहे 10⁻⁴ आणि टेम्परेचर म्हटलंय 298 केल्विन. 298 केल्विन काय असते? 25 डिग्री सेल्सिअस असते. व्हॉट इज द स्टँडर्ड ईएमएफ ऑफ सेल आपल्याला विचारलाय. तर सर्वात पहिले आपण जो नॉर्स्ट इक्वेशन आहे ते लिहू. 25 डिग्री सेल्सिअस साठीची नॉर्स्ट इक्वेशन आहे ती आपल्याला माहिती आहे. ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट ऑफ सेल मायनस 0.0592 अपॉन एन इंटू लॉग ऑफ क्यू. जो प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट वाला जो टर्म होता, हा जो इथे कॉन्सन्ट्रेशनच्या टर्म्सचा जो हा कम्प्लीट इथे असा अरेंजमेंट होता, त्याला मी रिप्लेस करतो क्यू. ठीक आहे. क्यू जो आहे त्याला ऍट इक्विलिब्रियम आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट रिप्लेस करून टाकू. म्हणजे रिएक्शन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स रेस्ट टू द पॉवर देअर कोएफिशियंट्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट रेस्ट टू द पॉवर देअर कोएफिशियंट, त्याला इक्विलिब्रियम आपण म्हणतो, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आता बघा, जेव्हा आपण इक्विलिब्रियमची गोष्ट करतो तेव्हा ई सेल इक्वल टू 0 असते. म्हणजे कोणत्याही क्वेश्चन मध्ये जर दिलं असेल की ऍट इक्विलिब्रियम होत आहे किंवा इक्विलिब्रियमची गोष्ट सुरू आहे तर ई सेलला तुम्ही 0 कन्सिडर करून घ्या. म्हणजे उरलं काय? ई नॉट ऑफ सेल मायनस 0.0592 अपॉन एन इंटू लॉग ऑफ. आता इक्विलिब्रियम आहे म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट के. आपल्याला के गिवन आहे, आपल्याला एन पण गिवन आहे, आपल्याला ई नॉट ऑफ सेल काढायचा आहे म्हणजे स्टँडर्ड ईएमएफ काढायचा आहे. सिंपल. चला तर रिअरेंज करू. याला इकडे येऊ द्या, याला इकडे आपण आणू तर ऑब्विसली नेगेटिव्ह साइन रिमूव्ह होणार. ई नॉट ऑफ सेल इक्वल टू 0.0592 अपॉन एन. बघा एक वेळा रिएक्शन मध्ये बघा, इथे 2 प्लस आहे, पॉझिटिव्ह चार्जेस 2 आहे. सांगायचा अर्थ इथे 2 इलेक्ट्रॉन्सचे एक्सचेंज होत आहे.
म्हणजे n इक्वल्स टू असणार आहे 2 इंटू लॉग ऑफ, म्हणजे लॉग टू द बेस 10 असतो ना हा, इंटू लॉग टू द बेस 10 ऑफ k काय आहे 10 रेस टू द पॉवर 4. सिंपल, सॉल्व करा. लॉग टू द बेस 10 आहे, इथे पण 10 आहे. 4 समोर येऊन जाईल आणि हा जो आहे हा 1 होऊन जाईल. म्हणजे आपल्याला मिळालं 4 इंटू 0.0592 अपॉन 2. 2 2 जार. तर सिंपल आहे कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेट करा आणि तुम्हाला आन्सर मिळणार. ते असणार आपलं ई नॉट ऑफ सेल म्हणजे स्टँडर्ड ईएमएफ. सॉल्व करून तुम्हाला हे मिळायला पाहिजे ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन म्हणते इफ इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ copper 2 plus 2 copper is plus 0.34 volt. What is the potential of copper solid going to copper 2 plus aqueous? 0.1 molar plus 2 electrons at 298 Kelvin. आपल्याला विचारलं आहे या सेलचं पोटेन्शियल. आपल्याला हे जे आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल ते दिलं आहे. आपण अज्युम करू हे आहे आपलं स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे गिवन आहे. ठीक आहे. तर आता बघा फॉर्म्युला असते ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट ऑफ सेल मायनस 0.0592 अपॉन n log to the base 10 of concentration of products upon concentration of reactants. प्रोडक्ट मध्ये काय आहे Cu2 प्लस इतकंच आहे, 1च आहे म्हणजे रेस टू द पॉवर 1च राहील. रिएक्टंट मध्ये आहे Cu सॉलिड कोएफिशियंट 1. आता बघा जे सॉलिड्स असतात त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1च घेतल्या जाते. म्हणजे रिएक्टंट झाला, सॉरी डिनॉमिनेटर तर झाला आपला 1 आणि जे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते आपल्याला 0.1 मोलार दिलेलं आहे. सिमिलरली इथे 2 इलेक्ट्रॉन्स एक्सचेंज होत आहे म्हणजे n इक्वल टू आपल्याला 2 घ्यायचं आहे. आता ई नॉटची व्हॅल्यू जी आहे ती 0.34 दिलेली आहे, 0.34 दिलेली आहे आणि आपल्याला म्हटलंय पोटेन्शियल काढा म्हणजे ई सेल फाइंड आउट करा. सांगायचा अर्थ आपल्याला सर्व व्हॅल्यूज गिवन आहे, जस्ट फॉर्म्युला मध्ये पुट करा, त्याला सॉल्व करा आणि तुम्हाला फायनल आन्सर मिळून जाईल. बघा अशा प्रकारे. हा इथे आपण ई नॉट ऑफ जो सेल आहे म्हणजे जो स्टँडर्ड ईएमएफ आहे त्याला नेगेटिव्ह घेतलं, कारण बघा इथे जी आपल्याला ई नॉट दिली आहे, इथे जे आपल्याला दिलं आहे ते होतं Cu aqueous टू Cu जायसाठी प्लस 0.34 होता. पण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय आहे उलटी रिएक्शन दिली आहे म्हणजे Cu सॉलिड, बघा Cu सॉलिड टू Cu aqueous आपण जात आहे. म्हणजे जे आपल्याला विचारलं आहे ती रिएक्शन अपोजिट आहे आणि आपल्याला जे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिलं आहे ती अपोजिट रिएक्शन साठी आहे. आपल्याला प्लस 0.34 दिला आहे कशासाठी, फ्रॉम aqueous टू सॉलिड जायसाठी, पण क्वेश्चन मध्ये विचारलं आहे सॉलिड टू aqueous यायसाठी, म्हणून आपण नेगेटिव्ह साइन सोबत यूज करूया. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन सॉल्व करू. नेक्स्ट बघा परत आहे क्वेश्चन सेम काइंड. ई नॉट ऑफ दिस रिएक्शन म्हणजे Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स गिव्स Zn. या रिएक्शन साठी 0.76 वोल्ट हा आहे स्टँडर्ड ईएमएफ. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पोटेन्शियल फॉर दिस रिएक्शन म्हणजे Zn गिव्स Zn2 प्लस प्लस 2 इलेक्ट्रॉन्स 0.01 मोलार ऍट 298 केल्विन म्हणजे ऍट 25 डिग्री सेल्सिअस. बघा सेम एक्झॅक्टली सेम जो मागचा क्वेश्चन होता तसाच हा आहे. आपल्याला स्टँडर्ड ईएमएफ दिलेला आहे, ई नॉट दिलेला आहे, पण aqueous टू सॉलिडच्या रिएक्शन साठी दिला आहे आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला सॉलिड टू aqueous ची रिएक्शन दिली आहे म्हणजे स्टँडर्ड ईएमएफ या रिएक्शन साठी काय असणार प्लस 0.76 असणार. ठीक आहे. आपण साइन चेंज करू कारण रिएक्शन उलटी झाली, रिव्हर्स झाली. तर सिंपल आहे. आता बघा ई नॉट दिलेला आहे, कॉन्सन्ट्रेशन दिलेला आहे, n पण दिला आहे, टेम्परेचर पण दिला आहे. तर याचा अर्थ तुम्ही सिंपली ई सेलची जे इक्वेशन आहे नर्स्ट इक्वेशन ती तुम्ही यूज करू शकता. n च्या जागी 2 येणार, लॉग ऑफ 0.01 अपॉन सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन असते 1. अशा प्रकारे ही इक्वेशन सॉल्व करा, तुम्हाला तुमचं रिक्वायर्ड आन्सर मिळून जाईल. नेक्स्ट गिव्स फ्री एनर्जी.
आता आपण सेलमध्ये जे केमिकल रिॲक्शन होत आहे त्याला थर्मोडायनामिक्स सोबत रिलेट करू. तर बघा, इलेक्ट्रिकल वर्क, चार्जेस पास होत आहे तर ऑब्विसली वर्क डन होणार. तर इलेक्ट्रिकल वर्कला आपण कसं लिहू शकतो? आपण लिहू शकतो अमाऊंट ऑफ चार्ज पास्ड इनटू सेल पोटेन्शियल. जितकं अमाऊंट ऑफ चार्ज पास झाला, बघा एका मोल ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये किती चार्ज असतो? एफ चार्ज असतो. एफ म्हणजे काय आहे? 96500 कुलम चार्ज असते एका मोल ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये. तर n मोल ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये किती चार्ज असणार? n इंटू 96500 कुलम चार्ज असायला पाहिजे. म्हणजे n इंटू एफ कुलम्स इतका चार्ज असायला पाहिजे n मोल ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये. तर तोच आपण इथे लिहिला आहे बघा, टोटल चार्ज पास्ड इज इक्वल्स टू टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इंटू एफ म्हणजे NF. आता इलेक्ट्रिकल वर्क डन काय असते? टोटल चार्ज म्हणजे NF इंटू ई सेल म्हणजे सेल पोटेन्शियल. NF ई सेल हा झाला इलेक्ट्रिकल वर्क. आता इलेक्ट्रिकल वर्कला मी डिनोट करतो गिव्स फ्री एनर्जी ऑफ सेल रिॲक्शननी. तो असते मायनस डेल्टा जी. तर या दोन रिॲक्शनला बघा, या दोन रिॲक्शनचा यूज करून मी लिहू शकतो मायनस डेल्टा जी इज इक्वल्स टू NF ई सेल. आता डेल्टा जी इज इक्वल्स टू मायनस साइन इकडे जाऊ द्या, म्हणजे NF ई सेल. N जो आहे तो आहे मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, F जो आहे तो आहे 96500 आणि ई सेल जो आहे तो आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सेल, जो आपल्याला क्वेश्चन मध्ये दिला असेल. तर अशा वेळी आपण सिम्पली काय करू शकतो? गिव्स फ्री एनर्जी त्या रिॲक्शनची, सेल रिॲक्शनची काढू शकतो. परत आपल्याला माहित आहे बाय थर्मोडायनामिक्स, आपण शिकलो थर्मोडायनामिक्स मध्ये डेल्टा जी असतो मायनस RT ln K, है ना. जो डेल्टा जी असतो किंवा डेल्टा जी नॉट असतो तो असतो मायनस RT ln K ऍट इक्विलिब्रियम. आणि K असतो आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर जर तुम्हाला ही इक्वेशन कशी डिराईव्ह झाली आहे, काय झाली आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये बघायचं असेल तर थर्मोडायनामिक्सचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता फॉर बेटर अंडरस्टँडिंग. हा आता रिॲक्शन बघा, अकॉर्डिंग टू थर्मोडायनामिक्स डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू मायनस RT ln K आहे. आणि आता आपण काय काढलं? डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू आपण काढलं मायनस NF ई नॉट ऑफ सेल. ठीक आहे, ऍट स्टँडर्ड कंडिशन. तर या दोघांना इक्वेट करा, दोन्ही इक्वल आहे लेफ्ट हँड साइडला, तर याला आपण इक्वेट करू शकतो ना. म्हणजे लिहा मायनस NF ई नॉट ऑफ सेल इज इक्वल्स टू मायनस RT ln K. आता मायनस मायनस कॅन्सल, ई नॉट ऑफ सेल इज इक्वल्स टू झाला RT अपॉन NF इंटू ln K. म्हणजे ऍट इक्विलिब्रियम जर R गिवन आहे, टेम्परेचर गिवन आहे आणि आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स मोल्स माहित आहे, माहित आहे, परत इक्विलिब्रियम कॉन्स्टंट पण माहित आहे, म्हणजे K माहित आहे, तर आपण ई नॉट ऑफ सेल काढू शकतो. म्हणजे हा जो फॉर्म्युला आपल्याला मिळाला, हा फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला आहे फॉर ई नॉट ऑफ सेल ऍट इक्विलिब्रियम विथ द हेल्प ऑफ इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. हा K आहे, हा आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. तर ln आहे, याला आपण लॉग टू द बेस 10 मध्ये कन्वर्ट करायसाठी काय करतो? 2.303 नी मल्टिप्लाय करतो. तर एक हाच याच फॉर्म्युलाचं एक्सटेन्शन हे आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर टेम्परेचर असलं 25 डिग्री सेल्सिअस तर हे जे कम्प्लीट इतका पोर्शन आहे हा कन्वर्ट होऊन जातो 0.0592 मध्ये. तर बघा नेक्स्ट खाली हेच एक्सपान्शन दिलेलं आहे. तर अशा प्रकारे या स्लाइड मध्ये आपण कव्हर केला थर्मोडायनामिक्सचे रिलेटेड पार्ट आणि गिव्स फ्री एनर्जी ऑफ द सेल रिॲक्शन. आता त्याच्यावरचे क्वेश्चन्स बघा. सर्वात पहिले फॉर द सेल इन्व्हॉल्विंग फॉलोइंग रिॲक्शन. रिॲक्शन काय आहे? झिंक सॉलिड प्लस निकेल ॲक्वस गिव्स झिंक ॲक्वस निकेल सॉलिड. याच्यासाठी आपल्याला ई नॉट ऑफ सेल दिलेला आहे, तो आहे ई स्टार सेल इज इक्वल्स टू 0.5 वोल्ट. आपल्याला म्हटलं आहे व्हॉट इज द
स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज ऑफ द सेल रिॲक्शन. आपल्याला माहिती आहे स्टँडर्ड गिव्स एनर्जी चेंज म्हणजे डेल्टा जी नॉट इज इक्वल्स टू असते मायनस एन एफ ई नॉट ऑफ सेल. ठीक आहे, तर ई नॉट आपल्याला दिलेला आहे. एन किती असणार बघा, रिॲक्शनला एक वेळा ऑब्झर्व करा, इथे 2 प्लस आहे म्हणजे 2 प्लस पॉझिटिव्ह आयन्स, याचा अर्थ 2 इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व्ह होत आहे. 2 इलेक्ट्रॉन्स काय करेल, रिॲक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह होईल. पहिले Ni2+ होता, त्याच्यासोबत 2 इलेक्ट्रॉन ऍड होईल तर Ni फॉर्म होईल. तसाच प्रोडक्ट मध्ये बघा झिंक 2+ आहे है ना, म्हणजे झिंक मधून 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होईल. 2 इलेक्ट्रॉन बघा रिमूव्ह होईल तेव्हा झिंक 2+ फॉर्म होईल. निकेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन ऍड होईल तेव्हा निकेल सॉलिड फॉर्म होईल. अशा प्रकारे इतकं अनालिसिस न करता आपण डायरेक्ट रिॲक्शन मध्ये बघू. रिॲक्शन मध्ये 2+ दिला आहे म्हणजे N इक्वल टू आपण 2 घेऊ शकतो. 2+ इंडिकेट करते की 2 इलेक्ट्रॉन्सचे ट्रान्सफर होत आहे. सिम्पली आपण तितकंच ऑब्झर्व करून N इक्वल्स टू 2 घेऊ. F ला आपण 96500 ठेवू आणि E नॉट ला आपण 0.5 ठेवू. कॅल्क्युलेट करा, तुम्हाला डेल्टा जी मिळून जाईल. आन्सर येणार 96 म्हणजे ऑप्शन सी 96.5 निगेटिव्ह. नेक्स्ट आहे हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोडचं बघा, ही रिॲक्शन असते इलेक्ट्रोड रिॲक्शन. ट्वाइस H प्लस aqueous प्लस 2 इलेक्ट्रॉन गिव्स H2 गॅस आणि प्रेशर. H2 गॅस मिळत आहे म्हणजे प्रेशरच्या टर्म्स मध्ये आपल्याला दिला आहे. आपण ही नर्स इक्वेशन सिम्पली लिहिली बघा. इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन इक्वल टू स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन मायनस 0.0592 अपॉन n इक्वल्स टू 2, कारण 2 इलेक्ट्रॉनचा ट्रान्सफर होत आहे. ठीक आहे, इनटू लॉग टू द बेस 10 ऑफ प्रोडक्ट्सचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिॲक्टंट्सचं कॉन्सन्ट्रेशन. तर प्रोडक्ट्स मध्ये बघा गॅसियस स्टेट आहे म्हणून आपण प्रेशर घेतला, पार्शियल प्रेशर. आणि रिॲक्टंट्स मध्ये काय आहे, आयन्स आहे तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण घेतलं H+ आयन्सचं आणि 2 आयन्स आहे म्हणून रेज टू द पॉवर 2 केला. तर अशा प्रकारे ही झाली आपली नर्स इक्वेशन फॉर हायड्रोजन गॅस इलेक्ट्रोड. तर सिम्पली जे स्टँडर्ड पोटेन्शियल असते हायड्रोजनचं ते असते 0, म्हणून याला आपण रिप्लेस केलं 0नी. तर उरलं काय, फक्त इतका पार्ट. तर हे बघा, जर तुम्हाला असं दिलं आहे स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड कोणत्याही क्वेश्चन मध्ये म्हटलं तर बाय डिफॉल्ट तुम्हाला लक्षात असायला पाहिजे की ई नॉट आपल्याला 0 घ्यावं लागेल. ठीक आहे, आणि इथे लॉगचे जे टर्म्स आहे लॉगच्या अंदरच्या त्यामध्ये प्रोडक्ट मध्ये असणार पार्शियल प्रेशर, रिॲक्टंट्स मध्ये असणार म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये असणार कॉन्सन्ट्रेशन. नेक्स्ट बघा स्पॉन्टॅनिटी ऑफ रिॲक्शन. स्टँडर्ड सेल पोटेन्शियल मस्ट बी पॉझिटिव्ह फॉर सेल रिॲक्शन टू बी स्पॉन्टॅनियस. कोणती रिॲक्शन जर तुम्हाला थर्मोडायनामिक्स आठवत असेल तर स्पॉन्टॅनियस कधी असते, जेव्हा डेल्टा जी काय असते, निगेटिव्ह असते, किंवा डेल्टा जी नॉट निगेटिव्ह असते. आणि आताच आपण मागच्या स्लाइड मध्ये बघितलं डेल्टा जी नॉट काय असते किंवा डेल्टा जी काय असते, मायनस NF ई सेल, किंवा डेल्टा जी नॉट जेव्हा स्टँडर्ड कंडिशन आपण कन्सिडर करतो ते असते मायनस NF ई नॉट ऑफ सेल. सांगायचा अर्थ रिॲक्शनला स्पॉन्टॅनियस होण्यासाठी गरजेचं आहे डेल्टा जीचं निगेटिव्ह असणं. आता डेल्टा जी या इक्वेशन नुसार निगेटिव्ह कधी राहील, जेव्हा ई सेल पॉझिटिव्ह राहील. जर ई सेल पॉझिटिव्ह आहे तर हे रिॲक्शन साइन निगेटिव्ह जसं तसं राहील. पण जर ई सेल निगेटिव्ह झाला तर निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होऊन जाईल, आणि पॉझिटिव्ह झालं तर डेल्टा जी पॉझिटिव्ह. डेल्टा जी पॉझिटिव्ह म्हणजे रिॲक्शन नॉन स्पॉन्टॅनियस. म्हणून रिॲक्शनला स्पॉन्टॅनियस ठेवायसाठी ई काय असायला पाहिजे, पॉझिटिव्ह असायला पाहिजे, म्हणजे ओव्हरऑल ही काय होऊन जाईल, निगेटिव्ह होऊन जाईल. चला तर EMF being positive, the cell reaction is spontaneous. EMF सिंपल हे लक्षात ठेवा की ई नॉट किंवा ई सेल जो आहे तो जर पॉझिटिव्ह आहे तर डेल्टा जी निगेटिव्ह होणार म्हणजे स्पॉन्टॅनियस रिॲक्शन. एक हा रूल बघा, हायर रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे रिडक्शन ऍट कॅथोड. असा एलिमेंट ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल हायर आहे, आपल्याकडे बघा
एखाद्या रिॲक्शन मध्ये असू शकते की दोन, सपोज याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये झिंक पण होता, निकेल पण होता. आता दोन पैकी ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल हायर आहे त्याचं रिडक्शन होणार, आणि रिडक्शन कुठे होणार? कॅथोडवर होणार. तसंच दोन पैकी ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल लोअर आहे, ज्याचं रिडक्शन पोटेन्शियल लोअर आहे त्याचं ऑक्सिडेशन होईल, आणि कुठे होईल? एनोडवर होईल. तर अशा प्रकारे हे झालं एक सिंपल लॉजिक रिॲक्शन्सला कोणत्याही किंवा याला क्वेश्चनला अप्रोच करायसाठी. जर असं रिडक्शन वगैरेवर क्वेश्चन आला तर बघा क्वेश्चन काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिॲक्शन एक्झिबिट मिनिमम स्टँडर्ड पोटेन्शियल, म्हणजे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. तर खालील दिलेल्या रिॲक्शन्स पैकी सर्वात कमी रिडक्शन पोटेन्शियल कोणत्या रिॲक्शनचं असणार? तर बघा सर्वात कमी रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे काय? सर्वात कमी रिडक्शन पोटेन्शियल म्हणजे असे रिॲक्शन जी कमी टेंडन्सी शो करते रिड्यूस व्हायची. तर सर्वात पहिले आहे हायड्रोजन. हायड्रोजनची रिॲक्शन बरोबर आहे, म्हणजे हायड्रोजनचे आयन्स इलेक्ट्रॉन्स गेन करेल, रिड्यूस होईल टू फॉर्म हायड्रोजन गॅस. फ्लोरीन पण इलेक्ट्रॉन गेन करेल टू फॉर्म फ्लोरीन आयन्स, जे फ्लोरीन आयन्स पटकन दुसऱ्या कोणत्या म्हणजे कॅटायन सोबत रिॲक्ट करेल टू फॉर्म सम कंपाऊंड. तसंच क्लोरीनला बघा, क्लोरीन पण इलेक्ट्रॉन्स बाय नॅचरली गेन करू शकते टू फॉर्म नेगेटिव्ह आयन, कारण इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जास्त आहे फ्लोरीनची पण क्लोरीनची पण, तर इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करेल, नेगेटिव्ह आयन्स फॉर्म करेल, ते नेगेटिव्ह आयन्स एखाद्या पॉझिटिव्ह आयन्स सोबत रिॲक्ट करेल आणि काही कंपाऊंड फॉर्म करेल. म्हणजे हायड्रोजन, फ्लोरीन आणि क्लोरीन हे तिन्ही एलिमेंट्स असे आहे ज्यांना रिडक्शन प्रेफर करायचं आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन गेनिंगची जी प्रोसेस आहे ती प्रेफर करायची आहे, म्हणजे यांचे रिडक्शन पोटेन्शियल जास्त असणार आहे. पण जो लिथियम आहे, लिथियम रिडक्शन प्रेफर करत नाही, लिथियम प्रेफर करतो ऑक्सिडेशन, म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. लिथियम म्हणतो की त्याला इलेक्ट्रॉन जो आहे तो लीव्ह करायचा आहे आणि कॅटायन मध्ये कन्वर्ट व्हायचा आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की याचा ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असेल, ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असेल, पण रिडक्शन पोटेन्शियल काय असेल लिथियमचा? कमी असेल. म्हणून आपल्याला म्हटलं आहे की मिनिमम स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, तर आपण म्हणू लिथियम आपला आन्सर. नेक्स्ट, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ Mg2+ Mg, देन सिल्वरचं, देन झिंकचं, कॉपरचं, आपल्याला असे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल दिलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर म्हटलं आहे की विच रिॲक्शन विल बी स्पॉन्टॅनियस. आपल्याला माहिती आहे रिॲक्शन स्पॉन्टॅनियस असायसाठी ई सेल जो आहे किंवा ई नॉट जो आहे तो ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असायला पाहिजे. आपलं जे मोटिव्ह आहे या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं ते आहे की आपल्याला जे पण सेल्स दिले आहे किंवा जे पण कॉम्बिनेशन्स आपल्याला दिले आहे त्याच्यातून आपण आयडेंटिफाय करू की कोणत्या कॉम्बिनेशनसाठी ई सेल पॉझिटिव्ह राहील, कोणत्या कॉम्बिनेशनसाठी जो ई सेल आहे हा आपल्याला पॉझिटिव्ह मिळेल, ज्याच्यासाठी पॉझिटिव्ह मिळेल ती रिॲक्शन स्पॉन्टॅनियस. तर बघा ऑप्शन्स मध्ये बघा, ऑप्शन्स मध्ये कोणते कोणते आपल्याला कॉम्बिनेशन दिले आहे. पहिला ऑप्शन म्हणते झिंक आणि मॅग्नेशियमचा सेल फॉर्म करा, म्हणजे झिंक आणि मॅग्नेशियम पैकी कोणीतरी कॅथोड राहील, कोणीतरी एनोड राहील. आपल्याला माहिती आहे रिडक्शन पोटेन्शियल जेव्हा दिले असते तेव्हा काय आपण यूज करतो? आपण यूज करतो रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड आणि रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड. पण एनोडची बाय डिफॉल्ट टेंडन्सी काय असते? ऑक्सिडेशनची. इथे जर तिथे रिडक्शन आपल्याला दिलं आहे तर आपण यूज करतो मायनस साइन. तर पहिल्या इक्वेशन साठी आपण रिडक्शन पोटेन्शियल फाइंड आउट करू, म्हणजे सेल पोटेन्शियल फाइंड आउट करू. बघा जो ऑक्सिडाइज होत आहे, म्हणजे झिंक जो आहे तो ऑक्सिडाइज होत आहे, मॅग्नेशियम जो आहे तो रिड्यूस होत आहे, म्हणजे मॅग्नेशियमचा आपल्याला रिडक्शन पोटेन्शियल घ्यायचं आहे. जसं तसं मॅग्नेशियम साठी आपण -2.37 जसं तसं घेऊ, पण झिंक काय होत आहे? ऑक्सिडाइज होत आहे, म्हणजे झिंकचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल. बट आपल्याला काय यूज करायचं आहे? रिडक्शन पोटेन्शियल. आपल्याला दिलं आहे झिंकचं रिडक्शन पोटेन्शियल, तर रिडक्शन पोटेन्शियल यूज करा बट विथ अ मायनस साइन, म्हणजे नेगेटिव्ह -0.76. तर अशा प्रकारे
याला सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला जे आन्सर मिळेल त्याला बघा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. असंच नेक्स्ट रिॲक्शन काय आहे, सिल्वर आणि झिंकची. तर सिल्वर आणि झिंक साठी ई सेल काढा. त्यानंतर झिंक आणि कॉपर साठी ई सेल काढा. त्यानंतर कॉपर आणि मॅग्नेशियम साठी ई सेल काढा. तिन्ही चारी पैकी ऑब्झर्व केला आपण की कॉपर आणि झिंकच्या केसमध्ये पॉझिटिव्ह इनॉट येत आहे, म्हणजे ऑप्शन सी जो आहे तो आपल्याला स्पॉन्टेनियस रिॲक्शन देऊ शकते. तर बघा, हा थोडासा कॉम्प्लेक्स क्वेश्चन होता ज्यामध्ये आपल्याला सर्व रिडक्शन पोटेन्शियल दिले आहेत, पण आपल्याला सेल पोटेन्शियल स्वतः फाइंड आउट करायचे आहे. तर सेल पोटेन्शियल कसे काढाल, ऑप्शन्स बघा. ऑप्शन्स मध्ये कोणते दोन एलिमेंट सोबत यूज केले आहे, झिंक मॅग्नेशियम यूज केला आहे, तर त्याला आपण कॅथोड एनोड कन्सिडर करून ई सेल काढू. मग सिल्वर झिंक यूज केला आहे, तर त्याला कॅथोड एनोड कन्सिडर करून ई सेल काढा. तसंच ऑप्शन सी आणि डी साठी करा. चारीसाठी ई सेल काढा. ज्याचा ई सेल पॉझिटिव्ह आहे ते स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. आय होप तुम्हाला क्वेश्चन लक्षात आला असेल. जर थोडंही कन्फ्युजन असेल तर एक वेळा व्हिडिओला बॅक करा आणि परत एक वेळा एक्सप्लेनेशन ऐका. तर अशा प्रकारे आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री कंप्लीट केला. या चॅप्टरचे जितके पण इम्पॉर्टंट कन्सेप्ट, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस आणि त्यावर बेस्ड इम्पॉर्टंट क्वेश्चन्स सीईटी साठी पॉसिबल होते ते सर्व आजच्या लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेले आहे. एक बेस्ट एक्सप्लेनेशन प्रत्येक टाइप ऑफ क्वेश्चन साठी मी द्यायचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजची पण तुम्हाला अपडेट मिळत राहील. थँक्यू व्हेरी मच. पण पुढल्या लेक्चरमध्ये भेटूया विथ न्यू टॉपिक, न्यू कॉन्सेप्ट आणि न्यू प्रॅक्टिस सेशन. थँक्यू.